गुड मॉर्निंग ऑल. आता तुम्ही 15, 16, 17 वर्षाचे आहात. ज्या 15, 16, 17 वर्षाच्या वयामध्ये ट्रिमेंडस एनर्जी आहे. लाट तुम्हाला तिथं पाणी घालून टाकत असते या वयामध्ये. आणि त्यामध्ये तुम्हाला हे जर शक्य असेल तर आताच मेहनत घ्यायची, म्हणजे लाईफ थोडं चांगली आहे. मी कायम वाक्य म्हणतो, वर्क फॉर 4 years और डॉक्टर फॉर 40 years. वर्क फॉर 4 years और डॉक्टर फॉर 40 years. काय म्हणणं आपलं? 4 वर्ष काम करायचं की 40 वर्ष काम करायचं? 4 वर्ष. त्यामुळे 4 वर्ष खूप महत्वाचे आहेत. आताचे 2 वर्ष आणि नंतर तुम्ही जिथे जा, मेडिकल असेल, इंजिनिअरिंग असेल, फार्मसीला असेल, ऍग्रीला असेल, कुठेही असेल, इव्हन डिफेन्सला असाल, तिथून तुम्हाला 2 वर्ष मेहनत घ्यायची आहे. 2 आणि 2 4 वर्ष तुम्ही मेहनत घेतला तर तिथून पुढच्या आयुष्याचे खूप जबरदस्त आहे. आणि जर तुम्ही म्हणत असाल की 15, 16, 17 वर्ष पुढे काय करू शकतं, तर ट्रिमेंडस एक्झाम्पल मागणार. ट्रिमेंडस एक्झाम्पल मागणार. एक फक्त केमिस्ट्रीचा मेंबर म्हणून एक एक्झाम्पल देतो. एक गोष्ट सांगतो, कारण आपल्याला गोष्टी ऐकायला खूप आवडतात. एक गोष्ट सांगतो. ती गोष्ट आहे एका सायंटिस्टची. त्या सायंटिस्टची छोटीशी गोष्ट आहे, ती गोष्ट सांगतो आपण. एक 15 वर्षाचं पोरगं होतं आणि ते 15 वर्षाचं पोरगं खूप छान म्हणजे लाईफ जगत होतं. त्याला एक हॉफमन नावाचे सायंटिस्ट होते. त्या हॉफमन नावाच्या सायंटिस्टच्या लॅबमध्ये त्याला काम करायची संधी मिळाली. हॉफमन नावाचा एक सायंटिस्ट होता. हॉफमन कदाचित 12वीची मुलं आहेत त्यांना माहिती आहे. 11वीच्या मुलांना हॉफमन शब्द ऐकलेला माहिती. हॉफमन इलिमिनेशन नावाची एक रिॲक्शन आहे तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये, तीही पुढं. किंवा हॉफमनच्या रिॲक्शन खूप आहेत. तो हॉफमन नावाचे एक सायंटिस्ट होते. सायंटिस्टच्या अंडर त्या मुलग्याला काम करायची संधी मिळाली ऍज अ असिस्टंट म्हणून. म्हणजे लॅबमध्ये जे काम करत असतात त्या लॅबमध्ये बिकर धुणे असेल किंवा रिॲक्शन्स कॅरी आउट करणे असेल, रिॲक्शन्स लावणे असेल, त्या सगळ्या गोष्टी करायची संधी त्याला मिळाली. किती वर्षापूर्वी होतं? 15 वर्षापूर्वी. आणि हॉफमनचं काम काय होतं, तर हॉफमन एक मेडिसिन तयार करत होते. त्या मेडिसिनचं नाव होतं क्विनाइन. मेडिसिन नाव काय होतं? क्विनाइन. क्विनाइन नावाचं एक ड्रग आहे. ड्रग हा शब्द मुद्दाम वापरतो. ड्रग म्हणजे मेडिसिन. लिमिटेड क्वांटिटीमध्ये घेतलं तर ड्रग म्हणजे मेडिसिन असतं. जास्त प्रमाणात घेतलं तर होता 50 रुपये. ओके, त्यामुळे तो विषय वेगळा आहे. ड्रग ऍज अ मेडिसिन. ड्रग म्हणजे मेडिसिन आहे. ते क्विनाइन नावाचं ड्रग होतं आणि ते ड्रग तयार करायचं काम जे आहे ते हॉफमन करत होतं. कारण त्यावेळी युरोपमध्ये मलेरियाची साथ खूप जास्त होती. मलेरिया खूप मोठ्या प्रमाणात पसरला होता आणि एका वनस्पतीपासून तो मलेरिया क्युअर व्हायचा. त्या वनस्पतीमध्ये ते जे कंटेंट होता तो कंटेंट होता क्विनाइन. मग तेवढ्या वनस्पती उपलब्ध नव्हत्या एवढ्या सगळ्या लोकांचा डिसीज क्युअर करायला. म्हणून हॉफमनने ठरवलं होतं की ते ड्रग आपल्या लॅबमध्ये तयार करायचं आणि लॅबमध्ये तयार करून मग आपण काय करायचं ते लोकांना पुरवायचं, जेणेकरून लोक आजारातून बरे होते. आणि हॉफमन त्या लॅबमध्ये ते असिस्टंट म्हणून काम करत होता. एकदा हॉफमनला आपल्या गावी जायचं होतं म्हणून हॉफमन एक 2-3 महिन्याची सुट्टी घेऊन त्याच्या गावी गेला. त्यावेळी ते पोरगं त्याला असं वाटलं की 2-3 महिने आपले गुरुजी आपल्यासोबत नाहीये. जेव्हा ते परत येतील त्यावेळी त्यांना आपण एक सरप्राईज द्यायचं, क्विनाइन नावाचं ड्रग शोधून. आता असं तुमच्याकडे वागलं असतं की मी हे करून दाखवणार, असे पोटेन्शियल असते, असे जिद्द एक असते. तसं तुमच्या वयाचं पोरगं होतं ते. त्याला असं वाटलं की जेव्हा माझा गाईड इथं येईल, तो गाईड आल्यानंतर त्याला मला शाबासकी दिली पाहिजे, कारण मी माझं ड्रग जे आहे मी तयार केलेलं आहे. म्हणून तो ट्रिमेंडस एफर्ट घ्यायला लागला आणि त्यानं रिॲक्शन्स लावायला सुरुवात केली. एक ऑर्गॅनिक मधलं मॉलिक्युलचं नाव आहे अनिलीन. ऐकलं असेल आपण अनिलीन. अनिलीन म्हणजे बेन्झिनला वरती NH2 असेल त्याला अनिलीन म्हणतात. तर अनिलीन नावाचा कंपाऊंड त्याने घेतला आणि अनिलीन घेतल्यानंतर त्याच्यापासून त्यानं रिॲक्शन करायचा प्रयत्न केला. पहिली रिॲक्शन केली. रिॲक्शन केल्यानंतर त्याला एक छानपैकी कलर मिळाला. त्याला कळलं नाही की तो ड्रग आहे की नाही. तो ड्रग नव्हता, तो एक कलर होता. परत दुसरी रिॲक्शन लावली तर त्याला अजून एक कलर मिळाला. तिसरी रिॲक्शन लावली परत त्याला कलर मिळाला. आणि साहजिकच तो पहिल्यांदा कलाकार होता, पेंटर होता. त्यामुळे त्याने काय केलं, ते कलर घेऊन ते पेंटिंग करायला सुरुवात केली. भावाला त्या काय करायचं होतं, क्विनाइन. आणि हा काय करायला पेंटिंग करा. पेंटिंग करा. पेंटिंग कशावर करायला, कागदावरती पेंटिंग करायला, कापडावरती पेंटिंग करायला. नंतर त्याच्या असं लक्षात आलं, ज्या कापडावरती त्याने पेंटिंग केले होते ते कापड वॉशिंग केल्यानंतर सुद्धा त्यावरचा कलर गेला नाही. त्यावेळी कलर कुठले होते, नीळ, हळद हे कलर होते. ओके,
आणि ते कलर जे आहेत ते 2-3 वॉशिंग झाले की ते कलर निघून जायचे. पण ह्यानं असा कलर तयार केला होता की जो वॉशिंग केल्यानंतर सुद्धा सूर्यप्रकाशात भरपूर ठेवल्यानंतर सुद्धा त्याचा कलर जात नव्हता, त्या कापडाचा कलर जात नव्हता. त्याला क्युरिओसिटी परत आली. क्युरिओसिटी झाला बाजूला, हे भाऊ कलरला कलरच, हे कलर करायला गेला तो पण हॉफमन आले. हॉफमन आल्यानंतर साहजिकच कुठल्याही गाईडला आवडणार नाही की तयार करायचं आहे की नाही, आणि भाऊ रंग बसला का. मग त्याने काय केलं, सगळं तिथलं दुकान बंद केला, आपल्या घरामध्ये लॅम्प तयार केली. आणि साहजिकच असं काहीतरी उतापती करायला मित्र मदत करतातच. मग त्याचे काही मित्र होते, त्या मित्रांनी मदत केली आणि त्याने छानपैकी तिथं आपला कारखाना चालू केला, तिथं आपलं कलर तयार करायला चालू केला. त्याचा कलर एक तयार करता, कलरचं नाव होतं पर्पल कलर, ऐका आपण. आणि त्यावेळी पर्पल कलर वापरला जायचा कुठं, राजघराण्यामध्ये. म्हणजे राजे महाराजे पर्पल कलर वापरत असायचे, जो खूप कॉस्टली कलर मानला जायचा, खूप रिच, म्हणजे एक सिम्बॉल ऑफ सक्सेस मानला जायचा पर्पल कलर. आणि यांना पर्पल कलर तयार केला होता. मग नेमकं याला कळलं की नेमके काय आहे. त्यानं त्या कलरचे सॅम्पल टेस्टिंगला पाठवले एका लॅबमध्ये. त्या लॅबमधनं त्याला मेसेज आला, त्याला लेटर आलं, आणि त्यावरती लिहिलं होतं की हे जे तुम्ही तयार केलं आहात ते आहे डाय, DYE, डाय. डाय म्हणजे काय, डाय म्हणजे असा एक सबस्टन्स ज्याला कलर असतो आणि त्याच्यामुळे बाकी दुसऱ्या ऑब्जेक्टला कलर देता येतो, त्याला डाय म्हणतात. आणि तुम्ही हे डाय तयार केला. ते पोरगं एव्हान आता 18 वर्ष झालं होतं आणि त्यानं त्या डायचं पेटंट फाईल केलं. त्या डायचं पेटंट फाईल केलं 18 वर्षाच्या वयामध्ये. त्या पोरग्याचं नाव होतं द ग्रेट विल्यम पर्किन, आणि त्याच्या नावाची रिॲक्शन पण केमिस्ट्रीमध्ये आहे, पर्किन्स रिॲक्शन्स. आणि विल्यम पर्किननं पेटंट फाईल केलं. भरपूर लोकांनी ते पेटंट विकत घेतलं, लीजवर घेतलं आणि कलर तयार केले, डाय तयार केले. 18 वर्षाच्या वयामध्ये विल्यम पर्किन मिलेनियर झाला. 18 वर्षाच्या वयामध्ये तो मिलेनियर झाला. म्हणजे आपण इमॅजिन करू शकतो की काय वय, एज इज जस्ट अ नंबर. कमी असले किंवा जास्त असले तर एखाद्याच्या मध्ये धमक असेल ना तर काही करता येतं. भरपूर एक्झाम्पल्स आहेत. तुम्ही स्टीव्ह जॉब्स ऐकला असाल. स्टीव्ह जॉब्स ऐकलं ना, ओके, ऐकलं ना आपण काही. स्टीव्ह जॉब्सला इन्व्हेस्टमेंट जी आहे ती इन्व्हेस्टमेंट कधी चालू केला होता, वयाच्या 11व्या वर्षी. 11व्या वर्षी इन्व्हेस्टमेंट चालू केल्यानंतर मला लेट झाला इन्व्हेस्टमेंट करायला, मी हे शिकायला मला लेट झाला. 11व्या वर्षी जर हे चालू केला असेल त्यानं आणि तो म्हणतो की लेट झाला, तर मग कधी मला वाटतं जर्मनीला करावं पाहिजे. म्हणजे सांगायचा उद्देश काय बाळांनो, तुम्ही असं मानू नका की तुमचं वय जे ते लहान आहे, मी या वयात काय करू शकतो. या वयातच खरी पायाभरणी आहे. या वयातच खऱ्या अर्थानं तुम्हाला तुमचा आयुष्याचा पाया घट्ट करायचा. त्यामुळे वयात तुम्हाला खूप मोठी झेप घ्यायची आहे. आणि त्यासाठी म्हणून मी हा मुद्दामा सेशन ठेवलाय की प्रत्येकाला रिझल्ट मिळवायचे आहेत, प्रत्येकाला अभ्यास केल्याशिवाय रिझल्ट मिळवणं तितकं खरं आहे. पण हे करताना थोड्याशा एका गोष्टीकडे मी मुद्दाम तुम्हाला टर्न करतोय आणि ती गोष्ट आपल्याला करायची आहे. अँड दॅट इज नथिंग बट लॉ ऑफ अट्रॅक्शन. ऐकलं आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन ऐकलंय, फिजिक्सचा लॉ आहे ना, केमिस्ट्री असेल, बायोलॉजीचा. ओके, लॉ ऑफ अट्रॅक्शनचा लाईफ लॉ, तो लॉ ऑफ लाईफ आहे, लाईफचा लॉ आहे. एक छानपैकी सगळ्यांनी एक मूवी नक्की बघा. म्हणजे कुठला शिक्षक विद्यार्थ्यांना पिक्चर बघायला लावत नाही, पण मी सांगायला मुद्दा एक मूवी बघा. त्या मूवीचं नाव आहे द सिक्रेट. द सिक्रेट नावाचं एक मूवी आहे, घेऊन द्या पाहिजे. ज्यांना माहित नाही ज्यांना माहित आहे त्याचा काय अडचण नाहीये. युट्यूब वरती अवेलेबल आहे, सर्च करा द सिक्रेट. द सिक्रेट किंवा तुझं पुढे टाकून लॉ ऑफ अट्रॅक्शन. द सिक्रेट नावाचा मूवी आहे, बरोबर 3000चा मूवी आहे. 3000चा मूवी नक्की बघा. हिंदीमध्ये आहे, त्याचं भाषांतर केलेलं. ऍक्च्युअल बघायला गेलं तर द सिक्रेट नावाचं एक बुक आहे. रॉन्डा बर्न नावाच्या लेखिका आहे. रॉन्डा बर्न नावाच्या लेखिकेने लिहिलेलं पुस्तक आहे द सिक्रेट. आणि त्या पुस्तकामध्ये तो व्हिडिओ तयार केलेला आहे. ओके, डॉक्युमेंटरी असण्यासाठी आहे ती, तर डॉक्युमेंटरी नक्की बघा. ती फक्त 1.5 तासाचा आहे. त्या 1.5 तासाच्या मूवी नंतर तुम्ही सांगाल जे तुम्ही आता आहात, जे तुम्ही आतापर्यंत जे विचार केलेला आहात त्याचा परिणाम आहात. जे तुम्ही आता आहात हा
तुमच्या आयुष्यामध्ये मागे भूतकाळामध्ये पास्टमध्ये तुम्ही जे विचार केला होता त्या विचाराचा परिणाम तुम्ही आता आहात. आणि जर तुम्ही आता विचार बदलला तर तुम्हाला फ्युचर तुमचं बदलता येतं. हे सगळा त्या पूर्ण मुलीचा त्या पुस्तकाचा सारांश आहे. मग आम्हाला कसले मूवी डॉक्युमेंटरी बघायला आवडत नाही, पण एक छान पैकी मूवीचं नाव होतं. मूवीचं नाव आहे ओम शांती ओम. शाहरुख खान, ओके, शाहरुख खान किंग ऑफ बॉलिवूड म्हणतात आपण शाहरुख खान. शाहरुख खानचं एक पिक्चरचं नाव आहे ओम शांती ओम. त्या ओम शांती ओम मध्ये त्याने डायलॉग म्हटलाय, इतनी शिद्दत से तुझे पाने की कोशिश की है तो सारे जर्रे ने तुम्हें मिलाने की साजिश की है. ऐकलं क्या डायलॉग है? इतनी शिद्दत से मैंने तुम्हें पाने की कोशिश की है तो सारे जर्रे ने तुमसे मिलाने की साजिश की है. म्हणजे नेमकं काय, जर आपण एखाद्या गोष्टीला मनापासून मानलं तर पूर्ण ब्रह्मांड पूर्ण युनिवर्स जे आहे ते तुम्हाला ते मिळवून देण्यासाठी झटत असतं. दिस इज नथिंग बट, हा डायलॉग त्यांना तो आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन. हे काही सिक्रेट म्हणजे आपण एखादी गोष्ट मनापासून मांडली ती गोष्ट आपल्याला 100% मिळते. आणि यासाठी म्हणून आपल्याला ती गोष्ट काय आहे ती गोष्ट मांडायला शिकवायला लागणार आहे. म्हणून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतोय, नक्की पिक्चर होणार आहे दीडतास ओम शांती ओम बघायचं नाहीये. ती लव्ह स्टोरी आहे, आपल्याला त्यात जायचं नाहीये. आपल्याला बघायचं द सिक्रेट लॉ ऑफ अट्रॅक्शन. बघा सर, ओके, नक्की बघा द सिक्रेट लॉ ऑफ अट्रॅक्शन. तुम्हाला नक्की लक्षात येईल की त्या मूवी मधनं 100% इन्स्पायर व्हाल आणि कदाचित तुमचं लाईफ जे आहे ते 360 डिग्री टर्न होईल. आता तर आम्ही जे करत होतो त्याच्यापेक्षा कम्प्लिटली वेगळं करेल. आणि हे का करतोय, कारण लॉ ऑफ अट्रॅक्शन करण्यासाठी, लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे बिलीफ आहे, विश्वास आहे फक्त की मला फक्त हे पाहिजे, विश्वास ठेवायचा, आपण जगत राहायचं. इट इज कॉल्ड एज लॉ ऑफ अट्रॅक्शन. लॉ ऑफ अट्रॅक्शन पूर्ण होण्यासाठी सगळ्यात महत्वाचे असते सायंटिफिक प्रोसेस. अँड दॅट सायंटिफिक प्रोसेस नथिंग बट मॅनिफेस्टेशन. द सायंटिफिक प्रोसेस to achieve that law of attraction is nothing but what? Manifestation. किती जण शब्द ऐकला मॅनिफेस्टेशन? भरपूर जण ऐकला मॅनिफेस्टेशन. कसं जणांना जास्त ऐकला, जणांनी काय कमी ऐकलं. ओके, त्याला काय मॅनिफेस्टेशन मध्ये काय प्रकार नाही. आम्ही नुसता असं खेलो इंडिया. बरं, मॅनिफेस्टेशन नेमकं काय? मॅनिफेस्टेशन नथिंग बट फिजिक्स. मॅनिफेस्टेशन एक फिजिक्स आहे आणि ते फिजिक्स काय आहे ते मी थोडक्यात सांगणार आहे. पण आपण मानव इथून पुढं मॅनिफेस्टेशन टेक्निक शिकणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं इथे डिक्लेअर करतो, यू आर द फर्स्ट स्टुडंट्स, वी आर द फर्स्ट इन्स्टिट्यूट वेअर मॅनिफेस्टेशन आपण 11-12च्या विद्यार्थ्यांना शिकवणार आहोत. वी आर द फर्स्ट इन्स्टिट्यूट इन इंडिया. कंप्लीट इंडियामध्ये आपण पहिली इन्स्टिट्यूट आहोत जिथं मॅनिफेस्टेशन आपण शिकवणार आहोत, शिकणार आहोत आणि अप्लाय करणार आहोत. आणि तुमच्याकडे सगळ्यात बेनिफिट काय आहे, वी हॅव 2 years. दृष्टिकोन असा असतो बाहेर फक्त 2 वर्ष एकत्र करायला, आणि दृष्टिकोन हा आहे 2 वर्ष मला पुरेच 1 वर्ष पूर्ण करायला. ओके, हा दृष्टिकोन आहे. तुम्ही काय ऐकलं असाल छानपैकी क्लास अर्धा भरला की क्लास अर्धा रिकामी आहे वगैरे ऐकलाय ना. इट इज टोटली युअर पर्स्पेक्टिव्ह तुमचा काय आहे, दृष्टिकोन काय आहे की तुम्ही कसं बघताय त्याच्याकडे. तसं जर तुम्ही म्हटलं 2 वर्ष मला पुरेच आहेत माझं लाईफ मधलं गोल अचीव्ह करायला, तर ही 2 वर्ष तुम्हाला 100% वाढवलं यश तुम्हाला मिळून जाण्यासाठी पुरेशी आहे. आणि तुम्ही असं म्हटलं की सर हे मी लई अगोदर करायला पाहिजे होतं, आता वेळ निघून गेले. वेळ निघून जात नसते. लाईफ संपलाय तुमचा, लाईफ संपला नाही, लाईफ आता कुठे स्टार्ट झालंय आणि इथून पुढे आपले भरपूर गोल पक्की पाहिजे. त्यामुळे तुम्हाला हे पहिल्यांदा हे आता शिकायला मिळते. मग मॅनिफेस्टेशनवरती आपण थोडक्यात मुद्दा बोलायचा आहे. आणि मॅनिफेस्टेशन चालू करायच्या अगोदर मला एक गोष्ट सांगणे गरजेचे आहे की मॅनिफेस्टेशन प्रोसेस ही कम्प्लिटली ज्यांचं ऍटिट्यूड हे पॉझिटिव्ह आहे त्यांनाच मिळतं, नाहीतर मिळत नाही. बरोबर, आपण छानपैकी नदीमधलं पाणी प्यायचं. किती नदीमधलं पाणी डायरेक्ट पिले, नदीमधलं किंवा झऱ्यामधलं पाणी डायरेक्ट पिलं, किती डायरेक्ट पिलेलं आहे नदीमधलं पाणी. नळाला आलं, म्युन्सिपाल्टी तिथं पिले, भाग नळा डायरेक्ट नदीमध्ये आपण गेलोय आणि तिथं पाणी पिलेलं आहे, किंवा झऱ्याचं पाणी डायरेक्ट पिलंय. ओके, ठीक आहे, व्हेरी गुड. इथं आमची सगळं जास्त आहे. ओके, कारण हे शाळेत किंवा नदीमध्ये जात असतं. ठीक आहे, मी पण नव्हतं होतो नदीमध्ये. तर नदीमधलं पाणी पित असताना आपण काय करतो, डायरेक्ट पितोय. मग काय करतो आपण,
मला सांगा, नदीमधलं पाणी समजा नदी वाहते, मला पाणी प्यायचं आहे, त्याच्यावरती कचरा असू दे किंवा नसू दे, तुम्ही करायची प्रोसेस करताय ना. म्हणजे कोंदळीत पाणी घ्यायच्या अगोदर आपण काय करतो पहिल्यांदा थोडस बाजूला करतो. काय बाजूला करतो आपण? काही कचरा असेल तर बाजूला करतो. आपल्या बॉडीमध्ये जो कचरा आहे ना, त्याने पण निगेटिव्ह थॉट्स, आपल्या बॉडीमध्ये निगेटिव्ह थॉट्स जे आहेत, ते निगेटिव्ह थॉट्स बाजूला केल्याशिवाय आपल्याला पॉझिटिव्हिटी आत घेता येत नाही. हेच करतोय आपण, बाजूला करतोय आणि मग पाणी पितोय. त्यामुळे पॉझिटिव्हिटी आपल्या मनामध्ये येणं गरजेचं आहे आणि ती येण्यासाठी निगेटिव्हिटी पण गेली पाहिजे. ओके. आणि मी थोडक्यात तुम्हाला एक गोष्ट सांगतो, म्हणजे तुम्हाला काही काही गोष्टी अशा असणार ज्या सरप्राइझिंग असणार आहेत, खूप सरप्राइझिंग असणार आहेत. ओके. फर्स्ट टाइम आम्ही असं काहीतरी ऐकतोय, कदाचित तुमचा विश्वास बनला बसणार नाही, काय सांगायला काय माहिती, असं पण होईल तुमच्या कदाचित. ठीक आहे, काय काय गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. ओके. एक गोष्ट विचारतो मला, आपण आपला मेंदू आहे ना, किती किलोचा मेंदू असतो? मेंदूचं वजन किती असतं? हा, आपलं वजन एक ऍव्हरेज किती 70-80 किलो असेल, म्हणजे माझं जास्त होता काय विषय नाही, पण ठीक आहे 70-80 किलो वजन असेल तर त्यामध्ये आपल्या मेंदूला किती वजन असतं पाहिजे? अरे बाहेरचे विद्यार्थी सांगायला पाहिजे मला, पण ठीक आहे असेल पण लाजाला भरपूर तुम्ही कदाचित 1.25 किलोचा मेंदू असतो आपण, 1.25 kg ते असतो, म्हणजे ऍव्हरेज वेट ऑफ ह्युमन बिंग, ज्याचं ओके म्हणजे पूर्ण वाढ झालेला माणूस जो आहे, ओके, त्याचं मेंदूचं वजन जे आहे जवळपास 1.25 kg असतं. किती किलो असतं? 1.25 किलो. ओके. हा मेंदू आपला छानपैकी वरती आहे, काही जण इथं असू नका, काही जण तुझ्याकडे खाली आहे. ओके. असं काय नसतं, मेंदू वरतीच असतोय आणि तो तिथून सगळं जे काही गोष्टी आहेत गोष्टी कॅरेक्टर असतोय. तर मेंदूमध्ये तुम्ही नंतर शिकणार आहात ह्युमन ब्रेन काय आहे, नर्वस सिस्टम मधून टॉपिक आहे तुमचा, कंट्रोल कोऑर्डिनेशन वगैरे, त्यामुळे तुम्ही सगळं शिकणार आहात जे बायोकेमिकल मध्ये. मेंदूमध्ये मग सेरेब्रम, सेरेबेलम आणि मेडुला ऑब्लांगाटा असे 3 टाईप असतात. ओके. आणि या 3 टाईपनं मेंदू बनलेला आहे आणि कुठल्या सिच्युएशनला काय बिहेव करायला पाहिजे, कसं वागायला पाहिजे ते आपल्यामध्ये मेंदू ठरवत असतो. तर हे जे ना नाना पटेल दादा ऐकलं असेल तुम्ही, यहाँ पे छोटा दिमाग होता है, यहाँ पे मत आदमी मर जाता है, ऐकलं असेल नाना पटेल. ओके. तर हा जो ना हा छोटा मेंदू असतो, तो छोटा मेंदू त्याला मेडुला ऑब्लांगाटा म्हणतात. म्हणजे समजा छानपैकी एक डास, एक मच्छर ओके आपल्या हातावरती बसलाय आणि तो आपल्याला चावला, तर आपण एक तासापर्यंत ऍक्शन घेणार ना, मग आपण ऍक्शन कधी करणार? इन्स्टंट पार्टिकल मारतो. मग असं होतं का रे की ते डास बसलाय, मग मेंदू आहे, मग मेंदू सांगणार हाताला हाता तयार हो आणि मग मार, असं होणार. मग काही डिसिजन हे स्पॉन्टॅनियस होतात. स्पॉन्टॅनियस म्हणजे काय? समजा छानपैकी मच्छर बसलाय तर आपण झपकन ऍक्शन केली, ही ऍक्शन वरचा मेंदू घेत नाही, ही ऍक्शन केली. ओके. मेडुला ऑब्लांगाटा होता. ओके. कारण तो त्याला माहित नसतं, त्याला विचार करायची पद्धत नाही, ते फक्त ऍक्शन घेते पटकन लगेच. म्हणजे समजा आपण 2 व्हीलर घेऊन चाललोय आणि छानपैकी मध्ये म्हैस आली, ते म्हणतं काय, अण्णा समोर म्हैस आलेली आहे, ओके तुमचा हात तयार ठेवा, ब्रेक कुठं आहे बघा आणि ब्रेक ओढा, असं ते सडन ब्रेक येतात. ओके. हा इकडे डिपार्टमेंट ब्रेक मारते, ह्या डिपार्टमेंट फक्त डिपार्टमेंट म्हणजे असं कंपनीला म्हणतात की समजा गाडीला ब्रेक लागत नसेल तर ह्याला सांगितलं जाते की तुम्ही तुमचे चप्पल शिजला, चप्पल शिजलेला असतात त्यामुळे ब्रेक लागत नाही. ठीक आहे. जोक्स आपण सांगायचं उद्देश काय की मेंदूमध्ये डिफरंट टाईप्स आहेत बाळा. हे आपलं फिजिकल मेंदूचे प्रकार 3 असतात, सेरेब्रम, सेरेबेलम आणि मेडुला ऑब्लांगाटा. आपण थोडंसं सायकोलॉजिकल बघायला गेलो तर मेंदूचे 2 टाईप असतात. मेंदूचे म्हणा किंवा मेंदू नंतर आपण म्हणतोय मन, ते मनाचे 2 टाईप असतात. एक आहे कॉन्शियस आणि दुसरं सबकॉन्शियस. ऐकलं आपण? कॉन्शियस आणि दुसरं असतं सबकॉन्शियस. 2 टाईपची मनं असतात.
आणि ही 2 टाईपची मन जी आहेत, त्या 2 टाईपच्या मनामधला कॉन्शियस माइंड जो आहे तो तुम्ही आता कॉन्शियसली मला ऐकालाय, तुम्ही कॉन्शियसली मला ऐकालाय. ओके, तो किती टक्के वापरतो माहिती आपण? जस्ट 11%. आपण मेंदूचा फक्त 11% भाग वापरत असतो. रेस्ट ऑफ 89% भाग जो आहे तो सबकॉन्शियस माइंड आहे. जो सबकॉन्शियस माइंड आपण खूप कमी ठिकाणी वापरतो, खूप कमी ठिकाणी वापरतो. कदाचित तुम्ही बघितलं असं हिप्नोटाईज केलेली माणसं जी असतात, ती हिप्नोटाईज केलेली माणसं ही समजा एक भिंत पाडा म्हटलं तर भिंत पाडू शकतात, कारण ते हिप्नोटाईज केलेले असतात. म्हणजे ते त्यांचा रेस्ट 89% मेंदू जो वापरत असतात. मग मला सांगा सगळ्यात जास्त ताकद कशामध्ये असते? 11% मध्ये काय 89% मध्ये? 89% मध्ये. आणि ज्याचा सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्हेट आहे, गरजेपुरता वेळेपुरता ऍक्टिव्हेट होतो, ही माणसं ट्रिमेंडस काम करतात. ही माणसं ट्रिमेंडस काम करतात. आणि आपण या थ्रूआउट 2 इयर्सच्या प्रोसेसमध्ये वी आर जस्ट गोइंग टू ऍक्टिव्हेट अवर सबकॉन्शियस माइंड. नाही तुम्हाला मी सांगू आहे सबकॉन्शियस माइंडची ताकद काय आहे. थोडक्यात सांगू, 2 मिनिटाचं एक्झाम्पल तुम्ही डेमो देऊ. तुम्ही सगळ्यांना माझा ऐकायला बरोबर आहे. म्हणजे मी जे बोलावलं ते स्पीकरच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचाले आणि तुम्ही मला कॉन्शियसली ऐकायलाय. पण सबकॉन्शियसली तुम्ही कळत नकळत भरपूर गोष्टी करायला इमॅजिन करायला. जस्ट क्लोज युअर आईज. सगळे डोळे बंद करा. सांगतो डोळे बंद करा, पूर्ण डोळे बंद करा. क्लोज युअर आईज. पूर्ण क्षमतेने माझ्याकडे बघा. म्हणजे अगदी तुमचं अंतर्मन फक्त माझ्या शब्दांच्या वरतीच फोकस पाहिजे. कदाचित तुम्हाला आता पावसाळा आवाज आलाय. आतापर्यंत थोडीशी वाऱ्याची झुळूक पण येत होती. तुम्हाला ती कितीतरी वेळा स्पर्श करून गेले पण जाणवलं नव्हतं. आता थोडस फील घ्या की वाऱ्याची झुळूक तुम्हाला फील व्हायला. फील व्हायला काही काही जणांना स्वेटिंग होत असेल, थोडासा घाम आला असेल आणि तो कुठे ना कुठे थोडंसं त्याचं ड्रॉप्स होऊन त्या हळूच आपल्या बॉडीवरनं खाली आलाय. ते पण तुम्ही थोडासा आनंद घ्यायला जाणवाय. ते सोडून तुमच्या कपड्यांचा थोडासा स्पर्श तुमच्या बॉडीला व्हायलाय. तो आता पण तुम्ही फील करत नव्हता, पण तुम्ही फील करायलाय. पत्र्याचा आवाज आलाय. कुठला तरी पक्षी आवाज करतोय, तो पण ऐकूया आपल्याला. ठीक आहे, हाताला हात करा, चेहऱ्यावर आंदोलन करा. आता मी जे सांगत होतो ना त्याच्या अगोदर सगळे जाणवत होते. मी जे सांगितलं त्यामध्ये ऍटलीस्ट 70-80% जाणवलं तुम्हाला. म्हणजे तुम्ही पावसाचा आवाज ऐकला, पत्राचा आवाज ऐकला, वाऱ्याने झडून बघितला, थोडं स्वेटिंग झालं बघितलं असं. ओके, आपल्या कपड्यांचा आपल्या बॉडीवरचा स्पर्श बघितला. अशा भरपूर गोष्टी तुम्ही ऑब्झर्व केल्या असं कदाचित मी सांगितलं पण असतील, पण तुम्हाला त्या ऐकायला आल्या किंवा फील झाल्या. म्हणजे आपलं सबकॉन्शियस माइंड हे सगळं फील करतंय. सगळ्या गोष्टी जे कॉन्शियस माइंड सोडतं त्या सगळ्या गोष्टी सबकॉन्शियस माइंड स्टोअर करत असतं. तुम्हाला मला म्हटलं की बरोबर 17 जूनला तुम्ही कोणता ड्रेस घातला होता? कोणा आठवत आहे? 17 जूनला तुम्ही तुमचा कुठला ड्रेस घातला होता? आठवत आहे? सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह झालं ना 17 जून 2025 नव्हे, 17 जून 2021 असेल तरी तुम्हाला आठवणार. दिस इज द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड. दिस इज द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड. जर तुम्ही सबकॉन्शियस माइंड तुमचं ऍक्टिव्हेट असेल तर तुम्हाला सगळं आठवतं. तुम्ही हे बघितलं का पिक्चर मध्ये की तुम्हाला थोडंसं ते झोपवलं असतं शांतपैकी, फिरवलंय का? ओके, आणि त्याला थोडंसं हिप्नोटाईज केलं जातं आणि त्याला 4 वर्ष मागवलं जातं, 8 वर्ष मागवलं जातं, त्याला बालपण दिलं जातं. आठवतंय? बघितलं तुम्ही? आणि मग त्याला सगळं आठवलं असतं. कसं आठवलं असतं? कारण त्याला त्याचं सबकॉन्शियस माइंड त्यावेळी ऍक्टिव्हेट केलं असतं. आणि जेव्हा ते सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्हेट होतं त्यावेळी तुम्हाला सगळ्या गोष्टी आठवतात.
ज्या गोष्टी मला माझा नव्हत्या माहित नव्हत्या तर सगळ्या गोष्टी मला माहिती होतात, कारण आपण नोईंगली अननोईंगली सगळ्या गोष्टी अनुभवत असतोय. त्या स्टोर असतात त्या परमनंट मेमरीमध्ये. ती परमनंट मेमरी आपल्याला सगळं आठवत असते. मग किती जणांना सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्हेट करायची इच्छा आहे? ओके, मग सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्हेट होतं कधी, नेमकं कशामुळे ऍक्टिव्हेट होतं? तर त्यासाठी एक आपल्या दिवसभराच्या प्रोसेसमध्ये 2 टाइमच विंडो ओपन होते. बाकी होत असते नाही असं नाही, पण आपल्याला चान्सेस सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्हेट व्हायचे सगळ्यात 4 चान्सेस 2 वेळा असतात. त्या 2 टाइम काय, त्या 2 टाइम अशा आहेत, सकाळी उठल्या पहिली 2 ते 5 मिनिटं आणि रात्री झोपायच्या अगोदर शेवटची 2 ते 5 मिनिटं. हा जो टाइम आहे ना, हा टाइम आपला मेंदू ऍक्टिव्हेट करायला, सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्हेट व्हायला सगळ्यात जास्त कारणीभूत आहे. म्हणजे काय बघा, जेव्हा आपण संध्याकाळी झोपताना आपण जो विचार डोक्यामध्ये असतो तो विचार रात्रभर आपल्या डोक्यामध्ये पसरत असतो, आणि तो विचार रात्रभर आपल्या डोक्यामध्ये पोहोचत होत राहिला तर तुम्हाला तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ती गोष्ट अडकून राहते. मी सगळं तुम्हाला म्हटलं की रात्री झोपताना छानपैकी पुस्तकं वाचा, ओके, छानपैकी प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, मी जेणेकरून काय होईल की तुमच्या डोक्यामध्ये ते राहील सगळं, आणि मग तुमचं ते मेंदू ऍक्टिव्हेट होईल. हे गोष्ट थोडीशी पॉझिटिव्ह आहे, पण आम्हाला निगेटिव्ह गोष्टी सांगितल्या पॉझिटिव्ह गोष्टी कळत नाही, म्हणून मी तेव्हा जातो सांगतो. तुम्ही काय करा, तुम्ही छानपैकी रात्री झोपायच्या अगोदर डिस्कवरी चॅनल जे असतं किंवा नॅशनल जिओग्राफिक जे असतं त्याच्यावरती छानपैकी सापांची व्हिडिओ बघायची. काय करायचं आपण, एक अर्धा तास जबरदस्त सापांचे व्हिडिओ, किंग कोब्रा आहे, त्यानंतर स्नेक्स सगळे, ओके, ते सगळे बघायचे आणि रात्री झोपायचं. छान झोपा गेलं, रात्री किती वेळा तुमच्यावर बघता येईल. म्हणजे मान्य आहे का की आपण रात्री झोपायच्या अगोदर जी शेवटची प्रोसेस केलेली असते, ओके, जे विचार केले असतात ते आपली रात्री डोक्यामध्ये घोळत असतात. येस फॉर नो. मग जर आपण रात्री झोपताना विचार जर चांगले केले नसतील तर आपल्या डोक्यामध्ये चांगले विचार येतील का नाही? आपण निगेटिव्ह विचार केला असेल तर निगेटिव्ह येणार आहे, पॉझिटिव्ह केला असेल तर पॉझिटिव्ह येणार आहे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण रात्री झोपताना किंवा सकाळी उठल्या पॉझिटिव्ह विचार केले पाहिजे. पॉझिटिव्ह विचार म्हणजे काय असतात, तर पॉझिटिव्ह विचारांना आपण थोडंसं गाईड करतोय आणि गायडेड विचाराशी करतोय, त्याला म्हणतो आपण थोडक्यात अफर्मेशन्स. अफर्मेशन शब्द आहे का? अफर्मेशन सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली गोष्ट. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठल्याही लढाईला गेले होते, एक अफर्मेशन असायचं, हर 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 महादेव म्हटल्यानंतर एक अंगामध्ये स्फूर्ती येते, एक एनर्जी येते, ट्रेमेंडस ताकद येते, अँड दिस इज नथिंग बट अफर्मेशन. हे जे अफर्मेशन आहे, कित्येक वर्ष हे अफर्मेशन केली जात आहे, आणि आपण हे अफर्मेशन त्या ताकदीनं करत नाहीये, म्हणून त्याला आपण रिझल्ट मिळत नाहीये. म्हणून आपल्याला ते अफर्मेशन पण तयार करायचे आहे. आपण काय करायचं, आपल्याला सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्हेट करायचं आहे, आणि सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्हेट करून आपल्याला त्याचा उपयोग आपल्या रिझल्ट मिळवण्यामध्ये करायचा आहे. करायला सगळ्या नक्की करायचं ना. बघा, अंडर ड्रास्टिक कंडिशन रेट ऑफ ऍक्शन इन्क्रीजेस. वरती किती पाऊस आला, किती पत्रा वाजला असेल तर तुमचे कॉन्सन्ट्रेशन मायनस पाहिजे. डिस्ट्रॅक्शन भरपूर येतात, आपल्याला थोडंसं निगेटिव्ह विचार बाजूला काढून पाणी प्यायचं असेल, पॉझिटिव्ह घ्यायचं असेल तर हे सगळा आवाज येणार आहे. तर तुमचा मित्र तुम्हाला दिवसभर आहे, लई भूक आल्यामुळे सांगत नसेल तर तुमचं कॉन्फिडन्स कम्प्लिटली मारलं पाहिजे. आणि इथून पुढचं एक अर्धा तास मी बोलणार आहे, ते कम्प्लिटली तुमचं लाईफ चेंज करू शकतं. त्यामुळे खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी हे. त्यामुळे केअरफुली बघा आपल्याला काय करायचं पुढं. हॅव यू अंडरस्टूड सबकॉन्शियस माइंड, कॉन्शियस माइंड? येतो नो? कुठलं माइंड सगळ्यात पॉवरफुल आहे? सबकॉन्शियस माइंड सगळ्यात पॉवरफुल आहे. म्हणजे आपण कॉन्शियसलीच सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्हेट करायचं. बरं, ही गोष्ट काय करायचं ना, कुठलीही एखादी सवय तयार व्हायला किती दिवस लागतात? 21 दिवस, 21 डेज, बरोबर आहे ना?
मग 21 डेज आपण एखादी गोष्ट सातत्याने करत असेल तर ती सवय तयार होते. अशी 21 दिवसाचे कितीतरी बघतोय मी मल्टिपल्स आपण घालवले जन्मापासून आतापर्यंत, आणि त्यामुळं आपल्याला सवय लागली. सगळ्यात छान सवय तुमची सकाळी लवकर उठताना आळस घेणे, ही आपली सवय आहे. बरोबर आहे? काय बोलला सकाळी उठता काय छान दिवस आहे असं वाटतंय. ओके, सकाळी उठता गजर वाजत असतं स्नूज, तो स्नूज एक ऑप्शन आहे. ओके, म्हणजे सकाळी समजा 5चा गजर लावलाय, स्नूज 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 करून 7:30 वाजता तरी कळत नाही. आता ती घड्याळ आहे करत वाजणारी, आता मोबाईल मध्ये आपण छानपैकी लावतोय. ओके, तर स्नूज स्नूज होत असतं आणि स्नूज करत आपण कधी किती वेळ झोपतोय ते कळत पण आपल्याला. बरोबर ना? म्हणजे ही आपली सवय झाली आहे. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये आपल्या ब्रेन मध्ये एक वायरिंग झालंय आणि ते हार्ड वायरिंग झालंय. जोपर्यंत हार्ड वायरिंग आपण तोडणार नाही तोपर्यंत नवीन वायरिंग जोडणार नाही. आणि ते न्यूरो कनेक्शन जॉईन करणं त्याला म्हणतो आपण एनएलपी. कुठं बोललं? एनएलपी. एनएलपी म्हणजे न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग. हे खूप मोठं शास्त्र आहे. ओके, मी आता सांगतोय बाळांनो, मी सुद्धा एनएलपी शिकतोय अजून सुद्धा. एनएलपी म्हणजे न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग. तर ठीक आहे, आपण त्या खोलात जायचं नाहीये. थोडंसं त्याच्या अगोदर आपण आपलं जे ड्रीम आहे, आपलं जे करिअर आहे ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला काम करायचं. ठीक आहे, मला ना तुमच्या डोळ्यासमोर आता ओके जे एम आहे तुमचं तुम्हाला क्लिअर आहे का? येस ऑर नो? आहे का नाही? आहे. किती जण इथं आहेत ज्यांना इंजिनिअरिंग मध्ये सगळ्यात टॉपचं कॉलेज पाहिजे? हे काय किती जण असे आहेत ज्यांना मेडिकल मध्ये सगळ्यात टॉपचं कॉलेज एम्स पाहिजे? ओके, आपण 2 क्षेत्र घेऊया कारण सगळ्यात जास्त कॉलेज एम्स आहे. सगळ्यात टॉपचं करिअर जे आहे इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये ते आहे IIT किंवा NIT. आणि मेडिकलचा विचार करतो आपण, त्या मेडिकल मध्ये सगळ्यात टॉपचं जे आहे कुठलं? एम्स. ओके, आपण एम्स मध्ये जायचं. एम्स असेल किंवा इव्हन महाराष्ट्रामध्ये बेस्ट कॉलेज आहेत ज्यामध्ये केम हॉस्पिटल आहे, त्यामध्ये ग्रँड मेडिकल आहे, त्यानंतर इव्हन आपल्याकडं विजय मेडिकल आहे. हे सगळ्यात बेस्ट कॉलेज मानले जातात मेडिकल मध्ये. किंवा एम्स असेल, AFMC असतील, जिपमर असतील, ही सगळी मेडिकल मध्ये सगळ्यात टॉप कॉलेज. मला आता सांगा, टॉपचं कॉलेज आपल्याकडं तुम्हाला स्वतःला मिळायची पॉसिबिलिटी आहे की नाही? येस ऑर नो? आहे की नाही? आवाज येणार तुमचा? येस ऑर नो? म्हणजे पॉसिबिलिटी आहे. पॉसिबिलिटी जर असेल तर ते 100% असू देत किंवा 0.000001% असू दे, पॉसिबिलिटी आहे की नाही? मी मग एवढं म्हणतोय येस ऑर नो? आहे की नाही? येस आहे, पॉसिबिलिटी आहे. मग पॉसिबिलिटी आहे म्हणजे मिळणार की नाही? पॉसिबिलिटी आहे म्हणजे आपल्याला मिळणार की नाही? येस ऑर नो? येस. म्हणजे इफ देयर इज अ पॉसिबिलिटी, ओके, जर आपल्याला ती पॉसिबिलिटी असेल तर ती रियालिटी पण आहे. येस ऑर नो? म्हणजे एव्हरी पॉसिबिलिटी बिकम अ रियालिटी. प्रत्येक पॉसिबिलिटी जी आहे ती रियालिटी होत असते. येस ऑर नो? येस. प्रत्येक पॉसिबिलिटी रियालिटी होत असते, पण देयर शुड बी अ प्रॉपर वे. कारण आपण एक पॉसिबिलिटीचा रिॲक्टंट आहे आणि रियालिटीचा प्रोडक्ट आहे. मी केमिस्ट्री भाषेत बोललोय की आपली पॉसिबिलिटी एक रिॲक्टंट आहे आणि आपला प्रोडक्ट जो आहे तो आहे रियालिटी. आपल्याला जे मधून लागतं इट इज नथिंग बट मेकॅनिझम. आपल्याला लागतं काय लागतं? मेकॅनिझम. मेकॅनिझम म्हणजे प्रॉपर पाथ, प्रॉपर रस्ता. आणि तो प्रॉपर रस्ता जो आहे तो नो डाऊट अभ्यास आहेच, डेडिकेशन आहेच, डिसिप्लिन आहेच, फोकस आहेच, अलॉंग विथ दॅट मॅन्युफॅक्चरिंग शुड बी देयर. मला हे समजले की आयफोन पहिल्यांदा तयार झाला की आयफोनचा विचार तयार झाला? इथं सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की पहिल्यांदा तयार काय होतं? विचार. विचार इंग्लिशमध्ये म्हणतो आपण थॉट्स. समजा आपण थॉट्स. म्हणजे जर आपण विचारच केला नाही तर आपल्याला दिवस मिळेल का? तर आपल्याला दिवस मिळेल का? मला IIT ला जायचं आहे हा जो विचार येतो त्याला काय करावं शकतो? मला एम्सला जायचा विचार जेव्हा डोक्यात येतो त्यावेळी आपण खऱ्या अर्थाने एम्सला जाणार आहे. जर माझ्या डोक्यात विचारच आला नाही एम्स काय असतं मला माहितीच नाही
ते डॉक्टर विचार कंपाऊंडर घे. जर आमच्या डोक्यात विचार झाला नाही की मला एम्सला जायचं आहे तर आपण तिथे जाऊ. आपण जाऊ का तिथं? ओके, मला सांगा, मी जेव्हा बिल्डिंग तयार झाली, हे बिल्डिंग मी आल्याला डायरेक्ट पाया काढला की याचा प्लॅन तयार केला. प्लॅन तयार केला ना, तो प्लॅन तयार केला आणि तो प्लॅन एक्झिक्यूट करायला आम्ही. सेम कसं होतं की जेव्हा आपलं करिअर आपण डिफाईन केलंय की मला आयला जायचंय, मला एम्सला जायचं आहे, तर त्यासाठी तुम्हाला त्याचा प्लॅन पण केला पाहिजे. आणि तो प्लॅन तयार केला, त्या प्लॅनचा पहिल्यांदा काय आला डोक्यात? विचार. त्यामुळे जर तुम्हाला एखादी गोष्ट मिळवायची असेल तर सगळ्यात पहिली असते तुम्ही काय असतं? विचार. थॉट्स रेडी करा. थॉट्स नंतर मग पुढचा पॉईंट येतोय, अँड दॅट इज नथिंग बट फिलिंग्स. त्यानंतर काय येतं? फिलिंग्स. आता मी तुम्हाला जे मगाशी म्हटलं होतं, मी काही गोष्टी सांगणार एक मध्ये गोष्टी पटणार पण नाही. मला सांगा, फिलिंग्स तुम्हाला ज्या ज्या फिलिंग्स आठवतात सगळं आठवत फिलिंग्स सांगा. तुम्हाला ज्या आठवतात कुठल्या बघा एनिवन काय पण सांगा. अरे कुठल्या पण फिलिंग्स फिलिंग असं काही बस ठीक आहे. तुमचं छान म्हणजे पहिल्या फिलिंग तुमच्या मनात आपण बोलत आहे प्रेम फिलिंग आहे ना, आहे का नाही? राग फिलिंग आहे. ओके, द्वेष फिलिंग आहे की नाही? हॅपीनेस फिलिंग आहे. ओके, ऑसम, अरे ऑसम वाटलं आपल्याला फिलिंग आहे की नाही? आहे. ओके, ठीक आहे. मला सांगा, आर द फिलिंग्स आर ट्रू? पण मला सांगा, असा प्रश्न, अरे फक्त असा स्माइल आहे स्माइल जर असं काय करणार नाही. ओके, आता स्माइल. ओके, स्माइल. हे हसणं हे खरं आहे की खोटं आहे? खरं आहे की खोटं आहे? खरं आहे, नक्की खरं आहे. मी बोललो म्हणून काय म्हणाले? बरं, चेहरे छानपैकी असेल, मग तुम्हाला चेहरे पाडायचे असेल तरी मग सांगायला पाहिजे की तुमचे छानपैकी आले सरप्राईज टेस्ट घेऊया. आज छानपैकी सरप्राईज टेस्ट घेऊया. काही ना आपण धासू शोधू बरोबर ना. आपण अकॅडमिक सेक्शनवरती छानपैकी टेस्ट घेऊया. ओके, असं थोडंसं धासू शोधू. बघा ना, हॅपीनेस किंवा प्रेम असेल, दुःख असेल, हसू असेल, या सगळ्या फिलिंग्स आहेत. माझे स्टेटमेंट आहे, स्टेटमेंट तुम्हाला पटतं की नाही पटतं मला माहित नाही, पण ते स्टेटमेंट 100% खरं आहे. काय स्टेटमेंट खरं आहे की ऑल फिलिंग्स आर फेक फिलिंग्स. सगळ्या फिलिंग्स काय? फेक आहेत. फेक आहेत म्हणजे फसव्या आहेत, खोट्या आहेत. सगळ्याच्या सगळ्या फिलिंग्स काय? फेक आहेत. अग्री और डिसएग्री? अग्री? तुम्ही सांगा, तुम्ही सांगा ना, सगळ्या फिलिंग्स फेक आहे, आम्ही मानलं काय आणि तसं राईट आहे. यू आर सायन्स स्टुडंट, तुम्ही सायन्स स्टुडंट, तुम्हाला काहीतरी रिझन पाहिजे की सायन्स मध्ये काय असतं? सायन्स इज विथ रियालिटी. सायन्स इज विथ रियालिटी. जे करायचं करायचं पुढे करा. माझं स्टेटमेंट असं आहे, ऑल फिलिंग्स आर फेक फिलिंग्स. अग्री और डिसएग्री? डिसएग्री. ओके, असं काय नाही सर, मला मान्य नाही. सगळ्या फिलिंग्स काय? फेक फिलिंग्स आहेत असं माझं स्टेटमेंट आहे. म्हणजे खोट्या आहेत, खोट्या आहेत. सगळ्या फिलिंग्स खोट्या आहेत. पण त्या स्टेटमेंट मी थोडंसं कंप्लीट करतो. ऑल फिलिंग्स आर फेक फिलिंग्स. वी कॅन मॅन्युफॅक्चर फिलिंग्स. आपण फिलिंग्स मॅन्युफॅक्चर करतोय. मी तुम्हाला हसायला लावलं म्हणून असतात, तुम्हाला आतून हसायला होतं. मी तुम्हाला हसा म्हटलं म्हणून तुम्ही हसलात. त्या फिलिंग त्या खऱ्या होत्या की खोट्या होत्या? अजून एक्झाम्पल घेऊया. एक छान एक्झाम्पल असा, थोडस एक्झाम्पल थोडस काम करावं. एक वेगळा सरावाचा आहे. ठीक आहे, सांगतो एक्झाम्पल छान सांगतो. इमॅजिन करा. ओके, इमॅजिन करा की ठीक आहे, आपण डोळे बंद करूया. जास्त वेळ होतं, डोळे बंद इमॅजिन जास्त होतं आपल्याला. डोळे बंद करू. इमॅजिन करायचं आपल्याला, म्हणून इमॅजिन करताना आपण डोळे बंद करायचं. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, समजा एक्झाम मध्ये एखाद्या प्रश्नाचं उत्तर आठवत नसेल तर माझी टेक्निक आहे.
जी टेक्निक केल्यानंतर तुम्हाला त्या वाचला असेल अंडरलाईन तर ती गोष्ट तुम्हाला 100% आठवते. त्याने माझी टेक्निक आहे. मी एनएलपी मुद्दाम त्यासाठी करतोय ते आता सांगणार नाही त्यानंतर. म्हणजे आईस्क्रीम खाताना मला सांगा आईस्क्रीम खाताना चॉकलेट कुठं असते टॉपला असते की बॉटल असते कॉर्नर मग पहिले चॉकलेट खाताय की आईस्क्रीम खाताय आता ना ओके पहिले चॉकलेट खायचं मग असं खायला खायला त्यामुळं म्हणजे प्रत्येक गोष्टीची वेळ असते हे म्हणजे ना की सगळा कॉर्नर संपवल्यानंतर मग खाली जेव्हा चॉकलेट त्याची मजा वेगळी असते बरोबर आहे. तर ते चॉकलेट तुम्हाला नंतर मिळेल. म्हणजे कसं लक्षात ठेवायचं म्हणजे एखादी गोष्ट वाचली असेल परीक्षेत नाही आठवली तर ती कशी आठवू शकते त्याची बेस्ट टेक्निक माझ्याकडे आहे पण ते आता लगेच नाही त्याला वेळ आहे आता लगेच सांगणार नाही किती आठवलं सांगणार नाही. ठीक आहे डोळे बंद कसं आहे डोळे बंद करताना छानपैकी एक गोष्ट बघतोय. ती गोष्ट अशी आहे एक गार्डन आहे गार्डन त्या गार्डन मध्ये रिया छानपैकी फोकस करा. एक गार्डन आहे आणि त्या गार्डन मध्ये आपण जाऊन बसलो आहोत. एक बेंच आहे एक बाकडा आहे आणि त्या बाकड्यावर आपण बसलो आहोत. पावसाचं वातावरण आहे पावसाचं वातावरण त्यामुळं थोडासा चिखल पण झालेला आहे पण तिथं तरीही एक दोन लहान मुलं आहेत. एक दोन लहान मुलं एक कदाचित 5 वर्षाचं असेल आणि एक 6-7 वर्षाचं असेल. ती दोन लहान मुलं आहेत आणि ती दोन लहान मुलं स्लायडरवरती स्लाइड करतायत. ते घसरगुंडी आहे त्या घसरगुंडीवरती छानपैकी खेळतायत. सीसॉ आहे तिथं सीसॉवरती खेळतायत. तिथं झोपाळा आहे तर झोपाळ्यावरती खेळतायत. तुमच्या मनामध्ये त्यांना बघून काय फिलिंग्स आले तुम्ही सांगा. कदाचित त्यांना बघून तुम्हाला हॅपी फील झाला असेल किती छान मुलं आहे किती गोंडस मुलं आहे किती छान खेळत आहेत हॅपी फिलिंग झालं फक्त मला अंका द्यावं ते सॉरी ओके ठीक मग हॅपी फील झालेलं आहे आपल्याला. नंतर ती दोन लहान मुलं ते झोपाळावरून उठली स्लायडर पण झाला त्यांचा सीसॉ पण झाला. तिथं एक रोप लावलेला आहे मोठा रोप आहे जवळपास एक 20 फूट रोप एका झाडाला बांधलेला आहे आणि त्या रोप वरती चढाले. त्यांचा वडील त्यांचा बाप हा तुमच्या शेजारच्या बेंचवरती बसलाय. तो त्या लहान मुलांकडे बघतोय परत खाली बघतोय परत लहान मुलांकडे बघतोय परत खाली बघतोय. ती मुलं आता दोघं त्या रोप वर चढाले. तुमच्या मनामध्ये काय फिलिंग्स आल्या ती वरती 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 जात आहे. तुमच्या मनामध्ये काय फिलिंग्स आल्या. आता तुम्हाला त्या मुलांच्या बद्दल हॅपी फील होतंय की थोडीशी भीती पण वाटते. भीती वाटते तुमच्या मनामध्ये थोडीशी भीती आहे. म्हणजे तुमचं फिलिंग्स या ट्रान्सफर झाल्या मॅन्युफॅक्चर झाल्या हॅपीनेस वरनं तुम्ही गेला कशाकडं भीतीकडे गेला. ओके तो अगदी ती मुलं वरती गेले वरती अक्षरशः लटकलेत जाऊन त्यांना खाली उतरता येत नाहीये तरीही त्यांचा बाप हा खाली मान घालून फक्त बसलाय. त्या बापाबद्दल तुमच्या मनामध्ये आता काय फिलिंग झालं राग आला काय बाप आहे की आपली पोरं तिथं लटकाले आणि हा खाली मान म्हणून बसलाय. राग आला नक्की ओके. मग नंतर तुम्ही त्यांच्यावरती ओरडलात तर बाप लगेच खडबडून जागा झाला त्याने गेला आणि त्या दोन्ही मुलांना खाली आणलं. ओके आता तुम्हाला काय वाटाले थोडं रिलॅक्स थोडं समाधान वाटाले की ऍटलिस्ट दोन लहान मुलं जी आहेत ती पडता वाचली. ओके तुम्हाला थोडं समाधान वाटाले. ओके पण तरीही तुमच्या मनामध्ये त्या बापाबद्दल अजूनही काय आहे राग आहे. ओके आणि नंतर त्या बापाला तुम्ही ओरडणार तुमचं लक्ष नाही आहे तुमची मुलं खेळतायत अजिबात तुम्ही त्याच्यावर प्रेम करत नाही आहे वगैरे 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 तुम्ही तुमच्या मनामधली सगळी भडास सगळी बाहेर काढला आणि तुम्ही भरपूर बोललात त्या बापाला. आणि त्या बापाला फक्त एकच वाक्य म्हटलं की आजच सकाळी त्या दोन लहान मुलांची आई एक्सपायर झाली. आता तुम्ही त्या बापाबद्दल काय करा राग आहे म्हणा राग आहे का थोडस मनाने गिल्ट आलं तुमच्या की मी याच्यामध्ये वाईट विचार केला
गिल्ट ही पण फिलिंग आहे. ओके, तुमच्या मनामध्ये थोडं गिल्ट झालं, तुम्हाला थोडंसं सॅड फील झालं, थोडंसं वाईट वाटलं, थोडं फील झालं सॅड झालं. ठीक आहे, आता हात बंद करा, चेहऱ्यावर मसाला लावा आणि मग डोळे हलवून उघडा. त्या 2 ते 3 मिनिटाच्या एक्झाम्पल मध्ये मला सांगा तुमच्या फिलिंग्स किती चेंज झाल्या, किती चेंज झाले. ओके, पहिल्यांदा हॅपी फील करत होतात, नंतर असं भीती पण वाटली तुम्हाला, नंतर तुमच्या मनात राग पण आला, नंतर तुमच्या मनात गिल्ट पण आलं, नंतर दुःखी पण आला. ऑल फिलिंग्स आर फेक फिलिंग्स. सगळ्या फिलिंग्स काय फेक आहेत. आणि जर सगळ्या फिलिंग्स फेक आहेत तर त्या मॅन्युफॅक्चर करता येतात. मला सांगा, निगेटिव्ह फील करणं ही फिलिंग आहे की नाही, आहे की नाही. पॉझिटिव्हिटी फिलिंग आहे की नाही. मग जर तुमच्या मनामध्ये निगेटिव्हिटी आली असेल, कॅन वी चेंज दॅट निगेटिव्हिटी इंटू पॉझिटिव्हिटी. म्हणजे आपण निगेटिव्हिटी मधनं पॉझिटिव्ह मध्ये चेंज करता येतं. येतो नो. येस. म्हणजे मला सांगा, लो स्कोर वरनं हाय स्कोर आता येतं. येतो नो. येस. वी कॅन गो टू आवर IIT, वी कॅन गो टू आवर एम. येतो नो. येस. म्हणजे आपल्याला सगळं करता येतं. कारण तुम्ही बघा, सगळ्या फिलिंग जर फेक आहेत, मॅन्युफॅक्चर आहेत, तर आपण आपल्या फिलिंग बदलता येतात. आणि जर आपल्याला फिलिंग बदलता येतात तर आपल्याला सक्सेस मिळतं. आपल्याला जे हवं ते आपण करू शकतोय, आपल्याला जे हवं ते आपण करू शकतोय, 100% करू शकतोय. आता मला सांगा, केमिस्ट्री मधला एक थर्मोडायनामिक्सचा लॉ आहे, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड, कॅन बी transfer from one form to another form, and the total energy of the universe is always constant. म्हणजे एनर्जी आहे ना, ती एनर्जी क्रिएट करता येत नाही, एनर्जी डिस्ट्रॉय करता येत नाहीये, ती फक्त एका फॉर्म दुसऱ्या फॉर्म मध्ये ट्रान्सफर करता येते. टोटल एनर्जी युनिव्हर्सची काय कॉन्स्टंट आहे. बरोबर आहे. ओके, तर हा सगळा गेम ऑल एनर्जीचा आहे. जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह फील करताय तुमची एनर्जी वाढते का मिळते, आणि जेव्हा तुम्ही निगेटिव्ह फील करता तुमची एनर्जी. मग आपण जर निगेटिव्हिटी वरनं पॉझिटिव्ह जाता येतं तर आपण आपली एनर्जी लो टू हाय जाता येते की नाही. नो. येस. 100% जाता येतं. मी तुम्हाला म्हटलं की दिवाळीला तुम्हाला 8 दिवस सुट्टी केलं आहे. खुले नाही, आपण डिक्लेअर केलं नाही. I'm just giving you examples. I'm just giving demo. त्या टेन्शन घेऊ नका. सांगा, सांगायला एकच आहे की सगळ्याच्या सगळ्या फिलिंग्स काय फेक आहे. आणि दॅट फिलिंग्स कॅन बी मॅन्युफॅक्चर. त्या मॅन्युफॅक्चर करता येतं. आता थोडंच आपण परत एकदा आमच्या शाहरुख खानच्या वाक्याकडे येऊया. शाहरुख खानच्या वाक्यामध्ये इतनी शिद्दत से तुझे पाने की कोशिश की है तो सारे जर्रे में मिलाने की साजिश की है. हा जर्रा म्हणजे कोण, ही कायनात जी आहे ना, पूरी कायनात आपको उससे मिलाने की साजिश में जुट जाती है म्हणतात. ही कायनात म्हणजे काय, हे कायनात म्हणजे युनिव्हर्स आहे, ब्रह्मांड आहे. पण आपण कुठल्याही रिलिजनचा असू दे, हिंदू असेल, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, जैन असेल, कुठलंही असेल, प्रत्येक धर्मामध्ये एक गॉड सांगितलेला आहे. बरोबर आहे. म्हणजे आमच्या हिंदू धर्मामध्ये बघितलं 33 कोटी देव आहे. एक दोन काही नाही, आपल्याकडं भरपूर काय 33 कोटी देव आहे. किंवा मुस्लिम समाजामध्ये असेल तर अल्लाह आहे. ओके, ख्रिश्चन समाजामध्ये असेल ओके गॉड आहे, ख्रिश्चन म्हणतात. बरोबर ना. ओके, म्हणजे तुमचं गीता असेल, भगवद्गीता किंवा कुराण असेल, बायबल असेल, काही असेल, या सगळ्यांच्या मध्ये एकच सांगितलं आहे, whenever there is a creation, there is a creator. Whenever there is a creation, there is a creator. त्या क्रिएटरला नावं वेगळे आहेत. त्याला कोण देव म्हणतं, त्याला कोण अल्लाह म्हणतं. पण प्रत्येक क्रिएटरला नावं वेगळे असतील, पण क्रिएटर शुड बी देअर. ओके, ठीक आहे. तर 1.5 तासाचा व्हिडिओ बघताना एक व्हिडिओ अजूनही बघा. रजनीकांत सगळ्यांना माहिती आहे, रजनीकांतचा एक व्हिडिओ आहे.
तर रजनीकांतचा व्हिडिओ बघा, सर्च करा पाहिजे रजनीकांत ऑन गॉड, म्हणजे गॉड वरती त्यांचे थॉट्स काय. ओके, तर रजनीकांतचा एक तो जो व्हिडिओ आहे ना, तो व्हिडिओ मी मुला म्हणतो मला मी देव भोळा आहे, मी आस्तिक आहे नास्तिक आहे वगैरे त्याचा विचार नाही आहे. ओके, म्हणजे मी देवाबद्दल बोलतोय असं समजू नका. मी बोलतोय एका एनर्जी बद्दल, मी बोलतोय एका एनर्जी बद्दल ज्या एनर्जीनं आपल्या सगळ्यांना बांधून ठेवलंय. आणि आय एम टॉकिंग अबाउट दॅट एनर्जी. त्यामुळे मी ते गॉड म्हणतोय की अल्लाह म्हणतोय की देव म्हणतोय वगैरे, मी फक्त एकच म्हणतोय आय एम टॉकिंग अबाउट दॅट एनर्जी. त्या एनर्जी बद्दल फक्त बोलतोय. तर ती एनर्जी बद्दल त्यांनी एक छानपैकी एक्झाम्पल दिले. ते एक्झाम्पल म्हणतो, युरोपमध्ये एका बाकड्यावरती एक सद्ग्रहस्थ, एक छानपैकी माणूस बायबल वाचून बसला असतं. युरोपमध्ये साधारण ख्रिस्ती समाज जास्त आहे, ख्रिश्चन जास्त आहे, त्यामुळे तो बायबल वाचून बसला असतं. तिथे एक बिझनेसमॅन येतोय आणि तो बिझनेसमॅन त्याला बघतोय आणि रागाने म्हणतोय, काय वाचतोय तू हे सगळं. तर तो म्हणतोय की आय एम जस्ट रीडिंग बायबल, तो बायबल वाचतोय. तर तो बिझनेसमॅन थोडासा आरोग्य बोलतोय, हे बायबल वगैरे काय नसतं, हे सगळं असतं ते आपल्यामध्ये असतं. आणि आता मी एक सक्सेसफुल बिझनेसमॅन आहे, माझे एवढे फॅक्टरीज आहेत, एवढं हे आहे, एवढं ते आहे, आणि मी एक सक्सेसफुल एंटरप्रेन्योर आहे, आणि माझ्याकडे एवढे एम्प्लॉई काम करत आहेत वगैरे वगैरे. हे सगळं का देवाण करत आहे मला, हे सगळं मी स्वतः केलं आहे असं तो बिझनेसमॅन त्या माणसाला म्हणतोय. तो माणूस छानपैकी हसतोय. ओके, आणि परत वाचायला लागतो. तो बिझनेसमॅन चिडतोय आणि मग म्हणतोय की हे परत वाचत बसू नकोस. ओके, बिझनेसमॅन आपलं कार्ड देतोय आणि मग ते कार्ड घे माझं, उद्या येऊन भेट सकाळी 10 वाजता आणि मी तुला जॉब ऑफर करतो. मी एवढा मोठा बिझनेसमॅन आहे आणि तुम्हाला ये आणि मी तुला जॉब देतो. ते बाबा वाजतात, तुझा वेळ वाया घालू नकोस. तर तो माणूस परत हसतो आणि परत वापस जॉब करतो. ते बिझनेसमॅन चिडतोय, अरे मी एवढं सांगायला तुला काय पटत नाही का वगैरे, तुझं नाव काय. तर तो सांगतोय माझं नाव आहे थॉमस अल्वा एडिसन. माझं थॉमस अल्वा एडिसन जर नाव सांगितलं असेल तर पुढचा बिझनेसमॅन असेल तर कोण असेल, त्याचा प्राईम मिनिस्टर असेल, त्याची रिॲक्शन काय असणार. एडिसन शब्द करणार. थॉमस अल्वा एडिसनचं नाव ऐकल्यानंतर बिझनेसमॅनचा इगो झापशी खाली येतोय आणि मग बिझनेसमॅन तिथं मग याचना करायला लागतो, दया मागायला लागतोय आणि सॉरी सर, एक्सट्रीमली सॉरी, मी तुम्हाला चुकीचं समजलो वगैरे वगैरे वगैरे, आता तुम्ही मला अपॉइंटमेंट द्या, मी तुम्हाला द्या. मग एडिसन मग त्याला अपॉइंटमेंट देतात आणि त्या दिवशी भेटायचा करतात एडिसनच्या ऑफिसमध्ये. एडिसन ऑफिस बसले असतात, डोर नॉक होतोय, मग कमिंग, तो दरवाजा उघडतोय बिझनेसमॅन आणि आत येतोय. आत आल्यानंतर एडिसनच्या मागे एक सोलार सिस्टीमचं मॉडेल असतं खूप मोठं. सोलार सिस्टीमचं खूप मोठं मॉडेल असतं. सोलार सिस्टीम माहिती आहे, सन, मून वगैरे सगळं ओके सगळं आहे, म्हणजे अर्थ आहे, त्यामध्ये ज्युपिटर आहे, सगळं आहे. मग ते बघितल्यानंतर तो खूप बिझनेसमॅन असं एकदम प्रभावित होतोय आणि म्हणतोय अरे बा किती छान आहे, आणि हे मॉडेल तुम्ही केले का. त्यावेळी एडिसन म्हणतोय नाही मी नाही केलंय, मी पण माझ्या ऑफिसमध्ये दरवाजा उघडला आणि बघितल्यावर ते समोर होते. बिझनेसमॅन म्हणतोय नाही सर, ते कोणती केला असणार ना, तुम्ही केला असणार ते, किंवा तुमच्या असिस्टंटने केला असेल. तो म्हणतो अरे नाही मला काहीच माहित नाही, मी सडनली एक दिवस दरवाजा उघडला आणि बघतो तर सोलार सिस्टीम अशी सगळी समोर होती, मला कळलंच नाही कशा आली. मग त्या बिझनेसमॅनला कळत नाही काय बोलायचं. बिझनेसमॅन नाही सर खरं सांगा की कोणी ते तयार केलं असणार, त्याची कशी येईल, आपोआप कशी येईल. मग एडिसन म्हणतोय दॅट्स द पॉइंट माय बॉय, whenever there is a creation there is a creator. की सोलार सिस्टीम जी आहे ती कोणी ती तयार केले म्हणून तिथं आहे. तसं ही पूर्ण सगळी जी पृथ्वी आहे, पूर्ण सगळे ब्रह्मांड जे आहे ते कोणी ती तयार केलंय. अँड दॅट इज कॉल्ड ॲज एनर्जी, किंवा त्याला तुम्ही युनिव्हर्स म्हणा, तुम्ही त्याला ब्रह्मांड म्हणा, त्याला विश्व म्हणा. मग त्याला भरपूर नाव आहे, प्रत्येक रिलीजनमध्ये वेगळी नाव आहे. मला त्यामध्ये जायचं नाही, मी अध्यात्म शिकवायला आलो नाही इथं. ओके, आय एम नॉट डीलिंग विथ अध्यात्म, स्पिरिच्युअलिटी मी सांगत नाही इथं. स्पिरिच्युअलिटी बघायला तर खूप वेळ आहे आपल्याकडं. ओके, पण मी मुद्दा तुम्हाला काय सांगलोय, कारण आपण सायन्स स्टुडंट आहोत, वी आर डीलिंग विथ एनर्जी. आपण हे सगळ्यांनी मांडलं पाहिजे, यू आर एनर्जी, आय एम एनर्जी, एव्हरीवन इज एनर्जी. प्रत्येक गोष्टीत एनर्जी आहे, प्रत्येक गोष्टीत. मग तुम्ही म्हणाल सर ऑल लिव्हिंग थिंग्स मेड ऑफ एनर्जी. नो, ऑल नॉन लिव्हिंग थिंग्स ऑल्सो मेड ऑफ एनर्जी. सगळ्या लिव्हिंग थिंग्स असेल, सगळ्या नॉन लिव्हिंग थिंग्स असेल, ऑल आर मेड ऑफ एनर्जी. आपण शिकतोय, केमिस्ट्री शिकतोय, प्रत्येकामध्ये एक अणू असतो, त्याला म्हणतो ॲटम.
त्या ऍटम मध्ये असतात प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स अँड इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्स गाड 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 पडत असतात ना. मग जर एखाद्या गोष्टीला मास आहे आणि त्याला समजा मोमेंटम आहे, त्याला ओके जरा जर मुवमेंट आहे त्याला, 100% ती गोष्ट लिव्हिंग आहे. असं नो येस, प्रत्येक गोष्टीमध्ये एनर्जी आहे. आणि जर आपण सगळे एनर्जी न मांडलेलो असेल तर आपण एनर्जीचेच रूप आहोत. तुम्ही असेल, मी असेल, आणि आपल्याला ती एनर्जी आहे ना, ती एनर्जी फक्त आपल्याला अप करायची असते, मॅच करायची असते. मग एनर्जी ऐकलाय तर एक गोष्ट आपण ऐकलं असेल, फ्रिक्वेन्सी. व्हॉट इज द फ्रिक्वेन्सी? तुम्ही वेव्ह ऐकलं ना, की समजा वेव्ह असला बघा, वेव्ह अशी वेव्हला पॅरामीटर असतं वेव्हलेंथ. सगळ्यात पहिले वेव्हलेंथ काय असते? वेव्हलेंथ म्हणजे काय? डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह क्रेस्ट ऑर क्रस्ट. म्हणजे वेव्हलेंथ म्हणजे त्या वेव्हला क्रस्ट असतो उंचवटा, क्रस्ट असतो खाली, असं ना. ओके, तर क्रस्ट आहे, क्रस्ट आहे, अँप्लिट्यूड असते माहिती आहे का? म्हणजे सेंटर पॉइंट पासून ते किती लांब डिस्प्लेस केलेले आहे त्या वेव्हला त्याला म्हणतो आपण अँप्लिट्यूड. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय आहे? नंबर ऑफ सायकल्स म्हणू शकतो आपण. नंबर ऑफ सायकल्स म्हणजे फ्रिक्वेन्सी आणि वेव्ह नंबर डिफरंट आहे. नंबर ऑफ सायकल्स पर सेंटीमीटर वेव्ह नंबर, नंबर ऑफ सायकल्स पर सेकंड फ्रिक्वेन्सी आहे ना. आहे की बाळांनो? म्हणजे वेव्ह आहे ना, अशी गेली आणि अशी आली, मग हा पॉईंट जॉईन केला की काय झाले? सायकल. कळलं का रे? बघा, मी इथून पॉईंट स्टार्ट केला, हा इथून इथं आला, तर इथून इथं आला ना, म्हणजे एक वेव्ह कंप्लीट झाली. आता हा पॉईंट मी इथून उचलला आणि इथं ठेवला, म्हणजे काय झाले? ओके, एक सायकल झाली ना. म्हणजे एक सायकल पर सेकंड म्हणजे काय असते? फ्रिक्वेन्सी. ओके, आता या फ्रिक्वेन्सीचा थोडासा विचार करूया आपण. 94.3 म्हणजे कुठला एफएम? 94.3 कुठला एफएम आहे? टोमॅटो एफएम. हा ठीक आहे, 94.3 टोमॅटो एफएम. कोल्हापूर ना? अरे टोमॅटो एफएम कोल्हापूर इथून जवळपास 70-80 किलोमीटर आहे. तरी पण इथं ऐकू येत आहे, येते नाही ऐकू? ओके, म्हणजेच काय की टोमॅटो एफएमचा टॉवर तिथं आहे, तिथे ऐकू येते. मला सांगा, आपण समजा आपल्या मोबाईल मध्ये आले, अगोदर कसं होतं, रेडिओ असायचे, बघितलं का ते रेडिओ? त्या रेडिओ मध्ये ट्युनर असतो, ट्युनर. ओके, तर तो चुकून कधी बघितला असाल पिक्चर मध्ये किंवा म्युझियम्स मध्ये बघितला असाल. आता ते म्युझियम मध्ये बघायची वेळ आली, आता अगोदर आमच्याकडे ते असायचं कायम. तर त्यामध्ये ट्युनर असतो, ट्युनर आपण फिरवणार आहे. मला सांगा, तर तो ट्युनर मी ठेवला 98.3 वरती, मला टोमॅटो ऐकायला येईल का? 98.3 वरती मी ट्युनर ठेवलाय, मला 94.3 चा टोमॅटो ऐकू येईल का? मग मला ट्युनर किती सेट करायला पाहिजे? 94.3. म्हणजे जेव्हा आपण ट्युनर पॉट सेट करणार 94.3 ला, त्यावेळी खऱ्या अर्थानं टोमॅटो ऐकू येणार, बरोबर आहे ना? मग ते कसा ऐकू येतो? कारण आपल्या ट्युनर मधनं रिलीज झालेली फ्रिक्वेन्सी आणि त्यांच्या ज्या टॉवर मधनं रिलीज झालेली फ्रिक्वेन्सी जेव्हा ती सिंक्रोनाइज होते त्याला म्हणतात रेझोनन्स. ओके, जेव्हा ते मॅच होतं त्या आणि त्याच वेळी तुम्हाला ते गाणं ऐकू येतं, कुठला असेल ते. छाया छाया असते येणार ना. ओके, मला सांगा, जर मी ट्यून करताना 94.3 ला ट्यून केलंच नाही तर मला छाया छाया ऐकू येईल? मग छाया छाया कधी ऐकवणार आहे? 94.3. ओके, समजा 91.5 ला समजा कुठलं दुसरं गाणं आहे, ते मी त्या 91.5 ला ट्यून केल्यानंतर ते ऐकू येणार आहे. ओके, सांगलीचं आपलं आकाशवाणी केंद्र आहे, ते जेव्हा ट्यून करणार त्यावेळी तिथं ऐकू येणार ना. मला सांगा, हा टॉवर जो ना टोमॅटो फिल्मचा, तो कसा पॉवर आहे या युनिव्हर्सचा? या युनिव्हर्सचा एक पॉवर आहे. ओके, तुमच्या मागण्या ज्या आहेत, तुमच्या जे डिमांड्स आहेत, तुमच्या विश आहेत, त्या जेव्हा त्या युनिव्हर्सच्या फ्रिक्वेन्सीला मॅच होतील त्यावेळी ती गोष्ट होते. कधी आपल्या विशेष, आपल्या कधी डिमांड्स, आपल्या अपेक्षा पूर्ण होतात जेव्हा तुमच्या रिलीज केलेल्या फ्रिक्वेन्सी आणि युनिव्हर्सच्या फ्रिक्वेन्सी काय होतात? मॅच. मग जेव्हा या मॅच होतात त्या आणि त्याच वेळी बाळांनो तुम्हाला ती गोष्ट मिळते, अन्यथा मिळत नाही. मग जर तुमची फ्रिक्वेन्सी लावली आहे 91.5 वरती आणि ऑल एक्सपेक्टिंग छैया छैया ऐकू येईल?
तुमची फ्रिक्वेन्सी सेट व्हायला पाहिजे 94.3 वरती. मग जेव्हा तुमची 94.3 वरती मॅच होईल त्यावेळी तुम्हाला जया जया ऐकू येणार आहे, बरोबर की नाही? मग यासाठी तुमची फ्रिक्वेन्सी ही युनिव्हर्सला मॅच होणं गरजेचं आहे. मग युनिव्हर्सला मॅच होणं गरजेचं म्हणजे आपण मग युनिव्हर्सला काहीतरी मागायला पाहिजे. ओके, तो कम्युनिकेशन मोड काय? कम्युनिकेशन मोड जे आहे ना ते काय असेल तुला काय वाटतंय? आम्ही देवासमोर गेलोय आणि आम्ही म्हणतोय देवा ऐकल्या बट ठीक आहे. एकानं म्हटलं मला देवा मला पास कर, देवा मला आईटी ऍडमिशन दे. एकटा म्हणलं भगवान जी मुझे पास कीजिए, मुझे आईटी में ऍडमिशन चाहिए. ओके, इंग्लिश मधलं काही काय म्हणतं गॉड आय वॉन्ट ऍडमिशन इन IIT वगैरे. तर त्या युनिव्हर्सला सगळ्या लँग्वेज येतात. युनिव्हर्सला लँग्वेज सगळ्या येतात का? माझी कुठली लँग्वेज आहे जी लँग्वेज युनिव्हर्सला कळते? कन्नड, मराठी, तेलुगू, मल्याळी, कुठली लँग्वेज कळते युनिव्हर्सला? तुला काय वाटतंय? युनिव्हर्सला कुठली भाषा कळत असेल? आपल्या एवढ्या सगळ्या भाषा आहेत. ओके, इंडियामध्ये काही 1800 भाषा आहे पाहिजे, लय भाषा आहेत. कुठली भाषा कळते त्यातली? इंग्लिश युनिव्हर्स ऍक्सेप्टेड. हिंदी आमची राष्ट्रभाषा, मराठी आमची राष्ट्रभाषा. कुठली भाषा कळते युनिव्हर्सला? हा, आणि कोणती आन्सर द्या, कुठली भाषा कळते? ओके, सगळ्याच्या देव म्हणणारे कोण आहेत? इंग्लिश, इंग्लिश. ख्रिस्ती, कुठली भाषा कळते युनिव्हर्सला? युनिव्हर्सला कुठलीही भाषा कळत नाही. त्याला एकच भाषा कळते, फिलिंग्स. कुठली भाषा कळते? फिलिंग्स. आणि मग असे म्हटलं मी फिलिंग्स ऑर फिलिंग्स आर फेक फिलिंग्स. मग जर युनिव्हर्सला तुम्हाला काहीतरी पोचवायचं आहे जेणेकरून त्याच्याकडे तुम्हाला मिळेल, तर तुम्हाला तिथं पोहोचवणं निगेटिव्ह पोहोचवलं तर काय मिळेल? निगेटिव्ह. कारण तुम्ही युनिव्हर्सकडे काहीतरी मागितला, त्याने एकच शब्द आहे. युनिव्हर्सला काय मागा, काही पण मागा म्हणते मी, काहीही मागा, त्याच्याकडे एकच शब्द आहे. कुठला माहिती का? तथास्तु. आज मला अकॅडमीला जायला वेळ होणार, बोंबलला सोमेश्वर मारते मला. What you are expecting from universe? की सोमेश्वर मारते. काय होईल? सोमेश्वर प्रेमाला येतील जवळ काय होईल? What are the demands काय? की मला वेळ होणार आहे आणि वेळ झाल्यामुळं मला भक्ती बसणार आहे. तथास्तु. एकच म्हणते, काय म्हणते? तथास्तु. आणि मग तुम्हाला जे नाही ते ऍक्सेप्ट करायला पाहिजे. हे तुम्ही अलादीन ऐकला? अलादीनकडे एक चिराग असतो बघा, चिराग आहे ना, आणि त्याचं बाहेर पडते. काय पडतंय? जीन. ओके, जीन बाहेर पडते. आणि त्याचं एक वाक्य असतं, काय असते? क्या हुकुम मेरे आका, असं ना. तसं बाळानो, हा युनिव्हर्स आहे ना, हा तुमचा जीन आहे, सगळ्यांच्याकडे आहे ते. आणि तो अलादीनचा चिराग आहे ना, ते आहे तुमच्या फिलिंग्स. तुम्हाला फक्त त्या ऍक्टिव्हेट करायच्या आहेत. जीन बाहेर येतोय, जीन ऑलरेडी इकडे आहे सगळीकडे. जीन फक्त एकच म्हणतोय, तथास्तु तथास्तु तथास्तु. त्याला दुसरं काही माहित नाही. तुला एकच गोष्ट म्हणतोय, तुला जे पाहिजे ते तुला मिळेल. आम्ही काय मागतोय? आम्ही म्हणतोय अकॅडमीला जायला वेळ व्हायला आणि सोमेश्वर मला दणका देणार आहे. पेपर लई अवघड पेपर आहे. पेपर सोपा येईल. माझा अभ्यास व्हायला नाही. अभ्यास पाहिजे तुमचा कधी? अरे तुम्ही डिमांड असा करताय, तुम्ही बोलताय असं, म्हणून सगळ्यात महत्त्वाचं आहे माइंड युअर वर्ड्स अँड मार्क युअर वर्ड्स. कारण काय झाला, तुम्ही हसा वगैरे थोडंसं रडलं जरा काढलं. मग मी हसा किंवा रडा म्हटलं, मग तुमच्यामध्ये फिलिंग झाल्या, त्या कशामुळे आल्या? शब्दांच्यामुळं. त्यामुळे तुम्ही तुमचे शब्द प्रॉपर वापरा. तुम्ही शब्द प्रॉपर वापरल्यानंतर फिलिंग्स तयार येणार. त्यामुळे मगाशी म्हटलं असं, माइंड ऑफ वर्ड्स अँड मार्क द वर्ड्स. तुमचे शब्द आहेत ते जपून वापरा, मार्क करा त्याला. पॉझिटिव्ह शब्द वापरा तुम्ही, कारण पॉझिटिव्ह शब्द वापरल्याशिवाय तुम्हाला पॉझिटिव्ह फिलिंग जनरेट होणार नाही. मी तुम्हाला म्हटलं पॉझिटिव्ह शब्द वापरला की हसा म्हणून हसला, तुझ्या पॉझिटिव्ह फिलिंग आल्या. मी तुम्हाला रडा म्हटल्यानंतर रडला तुम्ही, थोडं डोळ्याचं पाणी येईल, थोडंसं तुमचा मोळा डाऊन होईल.
हे तुमचं निगेटिव्ह फिलिंग आलं. मग आपण शब्द जर पॉझिटिव्ह वापरले तर फिलिंग पॉझिटिव्ह होती. फिलिंग पॉझिटिव्ह नंतर फिलिंग पॉझिटिव्ह नंतर ते फ्रिक्वेन्सी वाढेल आणि युनिव्हर्सिटी काय होईल. त्यामुळे पहिला पॉइंट होता माझा तो म्हणजे थॉट्स. थॉट सगळ्यामध्ये जोडलाय फिलिंग्स. म्हणजे युनिव्हर्सला कुठली भाषा कळते. मराठी कुठली भावना म्हणजे फिलिंग्स. त्यामुळे फिलिंग्स आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. फिलिंग शिवाय ह्या गोष्टी अशी होत नाही. आता ठीक आहे समजा आपण थॉट्स केले की ओके आय वॉन्ट टू बी अन IITian. मला IIT मध्ये ऍडमिशन घ्यायचंय आणि मी IITian म्हणून बाहेर पडणार आहे. मी थॉट्स केला विचार केला तर फिलिंग्स तुम्ही आणला की नाही मी IIT मध्ये ऍडमिशन घेतलेलं आहे. त्या फिलिंग्स पण आणला बरोबर काय. ओके समजा कोणतं झालं अभ्यास घे थॉट्स केल्या फिलिंग्स केल्या की मला जायचं कुठं IIT ला. ओके आता मेथड क्या हुकुम मेरे आका मान ली मला घेऊन जाते. तिसरी सगळ्यात मोठी गोष्ट आहे ऍक्शन. हे थॉट्स आहेत फिलिंग्स आहेत आणि थोडं काय ऍक्शन. त्याचा अधिकार मला असेल माझा हळू तर काही फाट्यावरी असेल ना तर दिलीप की मला काय वापरतोय तसं नाहीये मानो. ऍक्शन शुड बी देयर. तुमचे ऍक्शन घेतला तरच तो होणार आहे. तर मला सुद्धा IIT घ्यायचं म्हणतोय आम्ही आणि करून उठले की सकाळी क्रिकेट खेळत होते तो IIT नाही ना. त्यामुळे ऍक्शन तिसरा पार्ट आहे आणि सगळ्यात महत्वाचा चौथा पार्ट आहे ज्याला आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतोय ते म्हणजे बिलीफ. ते काय बिलीफ. या चार गोष्टींचा अर्थ बरोबर म्हणजे थॉट्स फिलिंग्स ऍक्शन आणि बिलीफ. या चौघांचा म्हणतो आपण टी फॅब. काय म्हणतो आपण टी फॅब. लिहून द्या पाहिजे टी फॅब. थॉट्स फिलिंग्स ऍक्शन अँड बिलीफ. थॉट्स फिलिंग्स ऍक्शन अँड बिलीफ या चार गोष्टींच्या मुळं होतं खऱ्या अर्थानं मॅनिफेस्टेशन. म्हणजे व्हॉट आर द रिक्वायरमेंट ऑफ मॅनिफेस्टेशन. थॉट्स फिलिंग्स ऍक्शन अँड बिलीफ. म्हणजे तुम्ही IIT ला जायचा हा विचार केला तुम्ही त्या फील केला आणि नंतर तुम्ही ऍक्शन घेत राहिला. तुम्ही कंटिन्यू अभ्यास करायलाय मॉडेल सॉल्व्ह करायलाय MCQ सॉल्व्ह करायलाय PYQ सॉल्व्ह करायलाय क्वेश्चन्स डाऊट विचारायलाय हे सगळं क्लिअर करायलाय. यू आर इन दॅट प्रोसेस. यू आर टेकिंग ऍक्शन्स कॉन्शियसली. शेवटी होते काय करायचं बिलीफ. आय एम 100% IIT ग्रॅज्युएट. मला IIT मध्ये व्हायचं आहे हा बिलीफ ठेवायचा. चार गोष्टींच्यामुळे मॅनिफेस्टेशन कम्प्लीट होतं. या चार गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहेत. थॉट्स फिलिंग्स ऍक्शन आणि बिलीफ. या चार गोष्टी मॅनिफेस्ट होतात आणि मॅनिफेस्टेशन व्हायचं होतं इट इज अ फिजिक्स. कारण मी सगळ्या गोष्टीवर बोललो एनर्जी बोललो फ्रिक्वेन्सी बोललो सगळा कुठे फिजिक्स. आता का फिजिक्सचा पार्ट आहे आणि हे मॅनिफेस्टेशन म्हणजे तुमचं सायन्सच आहे. फिजिकल सायन्स म्हणा पाहिजे त्याला आणि त्यामुळे सुद्धा होत असतं बावडी. त्यामुळे इथून पुढचं सगळ्यांनी तो विचार करायचा. यासाठी आपण काय करतोय बीइंग अभिनव टीम मेंबर आपण काय करणार आहे पुढं तुमच्यासाठी आम्ही एक छानपैकी एक पिक्चर तुमच्याकडे देणार आहे. एक जवळपास 12 इंच 18 इंच तुम्हाला एक आम्ही पोस्टर देणार आहोत. पोस्टर आणि ते पोस्टर कसे असणार आहे तर ते पोस्टर असं असणार आहे तुमचा फोटो समोर आहे. त्या फोटोच्या मागं तुमच्या कॉलेजला ज्या जायचं आहे त्याचा बॅकग्राऊंड असणार आहे आणि शेजारी मॅनिफेस्टेशन लाईन असणार आहे. काय आहे नेमकं हे तुम्हाला ज्या कॉलेजला जायचं आहे त्या कॉलेजचा फोटो आला असणार. तुमचा फोटो समोर असणार आहे विथ स्माइल. सगळ्या बोलतं मला IIT जायचं आणि त्याचे जायचं गाणं कसं पॉझिटिव्ह व्हायला पाहिजे ना. म्हणजे IIT तुमची काय तुमचे मेंटल स्टेट काय आहे मला मिळालंय ते मी अचीव्ह केलंय ते मी एक सर्टिफिकेट म्हणजे फिलिंग्स काय लिहायला पाहिजे. त्यामुळं तो कॉलेजचा फोटो तुमचा फोटो असणार आहे. तुम्हाला जिथं जायचंय ते आपण नाव खाली असणार आहे आणि सगळ्यात महत्वाचा हा पार्ट आहे. हे काय ना हे तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या लाईन्स आहेत आणि या लाईन्स म्हणजे अफर्मेशन्स आहेत. मला लाईफ वाटली वाचतोय त्यामध्ये
संपन्न आहेत. तुम्ही हाय अत्यंत हुशार आणि बुद्धी संपन्न आहे. पण ठीक आहे, हुशार असणं किंवा बुद्धी संपन्न असणं की काय आहे? काय आहे? आणि ती काय आहे? कॅन बी मॅन्युफॅक्चर. कॅन बी मॅन्युफॅक्चर. हे असं म्हणतोय तुम्ही अगदी ढ असले पण तुम्हाला वाटतं तुम्ही ढ आहे. पण ते ढ असणं हुशार असणं म्हणजे कन्वर्ट करता येते की येतो. म्हणजे कॅन कन्वर्ट इंटू पॉझिटिव्हिटी. आपण कन्वर्ट करू शकतो की नाही येतो. म्हणजे तुम्ही आतापर्यंत काय होता डझंट मॅटर. इथून पुढे तुम्हाला जे पाहिजे 100% मिळणार तुम्ही येतो. आपल्या 100% मिळणार आहे आणि कसं मिळणार. त्यासाठी म्हणून आपण आपले शब्द वापरणं गरजेचं आहे. जर तुम्ही प्रॉपर शब्द वापरला तुमच्याकडे पॉझिटिव्ह फिलिंग येते, ऍक्शन प्रॉपर घेतला तर 100% तुम्हाला तुमचं रिझल्ट तुमचं यश मिळणार म्हणजे मिळणार. यासाठी या अफर्मेशनच्या लाईन्स आहेत त्या मी तयार केलेल्या आहेत. मी त्यातल्या थोड्याशा मॉडिफाय करणार मी अजून. आणि ह्या आपण तुम्हाला हे सगळ्यांना प्रिंट करून देणार आहे. तुम्हाला कदाचित उद्या किंवा परवा 2 दिवसामध्ये एक शीट येईल. त्या शीट वरती तुमचं नाव सुद्धा असेल. त्याच्यासमोर तुम्हाला लिहायचं आहे व्हॉट इज युअर एम. तुमचं एम काय आहे. रेस्ट ऑफ थिंग्स आपण बघणार. तुम्हाला फक्त हे एम द्यायचं आहे. काय करायचं तुम्हाला त्याचा फोटो घेऊन तुमचा फोटो घेऊन हे सगळं शीट आम्ही तुम्हाला देणार आहोत. कारण मला सांगा आमचा रिझल्ट म्हणजे कोणाचा रिझल्ट. तुमचा रिझल्ट. समजा आमचा एखादा विद्यार्थी 1 आयटला गेला आणि 10 आयटला गेली. माझ्यासाठी चांगलं काय 1 की 10. मग त्या 10 मध्ये जर तुम्ही असाल चांगला की वाईट आहे. का आम्ही का करतो हे. व्हॉट द रिझन व्हॉट द पर्पज हे आहे की माझ्यासाठी समजा माझा विद्यार्थी 8ला गेला 1ला गेलाय 9ला गेलाय तर ते माझं सक्सेस आहे. आणि तुम्ही जर ते पूर्ण केला तर तुमच्या नजरेत आम्ही आमचं ड्रीम कम्प्लीट केलंय. तुमच्या माध्यमातून आम्ही आमचं ड्रीम कम्प्लीट केलंय. कारण कदाचित आम्हाला हे सांगायला नव्हतं तर तुम्हाला सांगायला आम्ही आहोत. आणि तुमच्या करवी तुम्ही माध्यम आहात आम्ही आमचं ड्रीम पूर्ण करायला. म्हणून आम्ही मुद्दाम करायला. हे सगळं आम्ही मुद्दाम तुम्हाला करून देणार फ्री ऑफ कॉस्ट. याच्यामध्ये काही पैसे येणार नाहीये. कारण ह्याच्याकडे माझा स्वार्थ आहे. माझा स्वार्थ आहे की माझा पोता आहे काही. माझा स्वार्थ माझा पोता एम्सला गेले. जेव्हा दोन्ही नाटक माझी मुलगी एम्सला गेली अभिमान त्याच्याकडे माझं पोरगं एम्सला गेलं तर आता आम्ही सांगतोय की एका पैलवानाचं पोरगं एका शेतकऱ्याचं पोरगं एम्सला गेले. एका प्राथमिक टीचरचं पोरगी एम्सला गेले. हे आम्हाला अभिमान सांगता येते. त्यामुळे मुद्दा नाही करणार. आणि फक्त देणार नाही तुम्हाला. आता डिक्लेअर करतोय. मला वाटतं तुम्हाला त्या टॅप वेळा सॉल्व्ह होतील. त्या एक्स्ट्रीमली सॉरी तुम्हाला टॅप खूप लेट मिळाले. कारण जवळपास 3 महिन्यापूर्वी टॅप आलेले आहेत. 3 महिन्यापूर्वी आले. पण आपण लॉन्चर बदलले. मिटिंगचं लॉन्चर घेतलं सिक्युरिटी. त्यामुळे थोडंसं ते इश्यू राहिले सेट व्हायला. पण ते क्लिअर होऊन जाईल आणि तुम्हाला गणपतीपर्यंत जवळपास तुम्हाला मिळून जाते अशी अपेक्षा आहे. आता त्या वालानंतर आम्ही काय करणार सांगतो. आता केअरफुली ऐका. मी मगाशी म्हटलं असं कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड दोघांच्यापैकी कुठल्या माइंडनं आपल्याला हे राशी होणार आहे हे सांगा. सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्हेट व्हायला 2 विंडो असतात. 2 टाइमच्या विंडो. एक तर मॉर्निंग आणि एक रात्री. या 2च वेळी सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्हेट करायच्या विंडो ओपन असतात. तुम्हाला काय करायचं आहे. तुम्हाला हे सगळं पोस्टर तुम्हाला जिथं अभ्यास करताय त्या वॉलवरती चिकटवायचं आहे. सकाळी उठल्या ब्रश करायच्या पण अगोदर हे बघायला पाहिजे. ब्रश करण्यामध्ये त्याच्या अगोदर हे बघायचं आहे. ओके. आणि हे 3 करत म्हणायचं आहे. तुमचे हे विचार आहेत ते शब्दात मांडले. ते जर फिलिंग केला म्हणजे तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला रिझल्ट मिळणार की नाही. 100%
हे कोर्स थ्रू आउट 2 इयर्स करायचंय, थ्रू आउट 2 इयर्स. आणि हे मला चांगलं माहिती आहे. मी हे करायला सांगितलं तर काही कार्यकर्ते 1 दिवस करतात, 2 दिवस द्या, नंतर मला 2 दिवस हुरपाला करणार, परत 4 दिवस द्या, असं होणार. म्हणून मी आता डिक्लेअर करतोय 12वीच्या मुलांमध्ये कधी उद्यावरून चालू होईल. तर तुम्हाला अफ्तर गणपती म्हणजे जवळपास 1 सप्टेंबरच्या पुढं आता सांगतोय, जेव्हा तुमच्याकडे टॅब सगळ्यांकडे येणार त्यावेळी त्या टॅब मध्ये झूमचं ऍप्लिकेशन मी लोड करून घेणार आहे. झूमचं ऍप्लिकेशन मी लोड करून घेणार आहे. त्या झूमच्या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून दररोज सकाळी आणि संध्याकाळी मी लाईव्ह सेशन घेणार. कारण मला सगळं माहिती आहे की कोणतरी करून घेतल्याशिवाय होत नाही. मला स्वतःला म्हटलं, मला सांगा गजर लावला असेल तर तुझ्या मम्मीला काय यावं लागतं मला उठवायला? लागते ना? का कोणतरी असं पाहिजे की उठवायला पाहिजे, माझ्याकडे तर रात्री मला लागते. मग यासाठी म्हणून मी हे करून घेणार आहे डेली, सकाळी उठता उठता रात्री झोपताना हे मी तुमच्याकडे करून घेणार आहे. आणि त्यामध्ये मेडिटेशन पण होईल आणि मॅन्युफॅक्चरिंग पण होईल. मेडिटेशन प्लस मॅन्युफॅक्चरिंग इज इक्वल टू सक्सेस. हे आपलं 100% होणार आहे. ओके, कारण आपल्याला हे डेली करायचं आहे. तुम्हाला त्यामुळे त्या होईल. कारण उद्यापासून 12 मिनिटं होईल तर 12च्या ऑलरेडी टॅब आहे, तर टॅबच्या माध्यमातून होईल. तर ठीक आहे, हे जे आहे आपण एकदा फील करूया सगळे हे काय आहे कसं आहे. ओके, बट लास्ट टाइम सगळ्यांनी छान फील होतं. फक्त 5 मिनिटावर सेशन आवडणार आहे. सगळ्यांनी डोळे बंद छान अगदी मनापासून हे फील करायचं आहे. मी जेव्हा इथं एम्स म्हणेन त्यावेळी तुम्हाला जे तुमचं एम आहे, मग एम्स असेल, IIT असेल, NIT असेल, NDA असेल, काही असेल, ते तुम्ही फील करायचं आहे. Are you ready? Yes or no? Yes. Close your eyes. Take a deep breath. Release. Again, take a deep breath. Release. One more time. Take a deep breath. Release. इमॅजिन करा की तुम्ही तुमचं जे ड्रीम कॉलेज आहे त्या ड्रीम कॉलेजच्या गेटवर जाऊन उभा आहात. तुमचा जेईचा किंवा नीटचा रिझल्ट लागलेला आहे. तुम्हाला जेवढे मार्क्स पाहिजे होते त्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायला तेवढे तुम्हाला मिळालेले आहेत. तुमचं ऍडमिशन झालेलं आहे. तुमचा पहिला दिवस आहे त्या कॉलेजमध्ये. तुम्ही त्या कॉलेजच्या गेटला जाऊन थांबलात. तुम्ही तुमचा ऍडमिशनचा लेटर तिथं सेक्युरिटीला दाखवलाय. सेक्युरिटीनं तुम्हाला अगदी अदबीनं आत येण्यास सांगितलं. तुम्ही तुमचे पालक अगदी फुल कॉन्फिडन्सनं त्या कॅम्पसने एंटर करताय. भला मोठा कॅम्पस आहे. समोर खूप मोठी बिल्डिंग उभारली. तुमच्या मनामध्ये थोडी धडधड होते की येस, I have done it. I have achieved it. मला जिथं जायचं होतं तिथं मी आता पोहोचलेली आहे. त्या कॉलेजच्या मेन एंट्रन्सच्या पायऱ्या तुम्ही वरती करताय. जी एक एक पायरी चढताना तुम्हाला फील होतंय की एवढ्या वर्षांची मेहनत, माझ्या आई वडिलांचे कष्ट आहेत, त्यांच्यामुळे मला हे आता यश मिळालंय. तुमचे मित्र असतील, तुमच्या मैत्रिणी असतील, त्याची शुभेच्छा आहेत. तुमच्या टीचर्स मला गायडन्स आहे. तुम्ही ते फील करताय. तुम्ही त्यांना मनापासून थँक्यू म्हणताय. अगदी मनापासून तुमच्या कृतज्ञता इतकी मनात प्रचंड आहे. तुम्ही इतकं फील करताय. थँक्यू फॉर ऑल. थँक्यू माय टीचर्स, थँक्यू माय पॅरेंट्स, थँक्यू माय फ्रेंड, थँक्यू युनिवर्स की तू माझं हे एक पूर्ण करण्यासाठी मला मदत केलाय. तुम्ही त्या एंट्रन्स लॉबीमध्ये एंटर केलाय. खूप मोठी लॉबी आहे. खूप मोठा एंट्रन्सचा तो मोठा हॉल आहे. वरती छानपैकी झुंबर आहे. तुम्ही ते बघताय आणि तुम्हाला ते फील होत आहे की या कॉलेजमध्ये मला इथं जायचं होतं आणि मी इथं आलेले आहे. मी आलेलो आहे इथं. तुम्ही सगळे ऍडमिशन प्रोसेस कम्प्लीट केलाय. तुमचे पालक
तुम्ही त्यांना दोघांना आम्ही वाकून नमस्कार केलाय, दोघांना घट्ट मिठी मारलाय, त्यांच्या पण डोळ्यातून पाणी आलं होतं, ते आता बाहेर पडले कॅम्पस मधून. तुम्ही तुमच्या लेक्चर हॉलकडे एंटर करताय, अगदी मनात धडधड होत आहे. फर्स्ट टाइम मी माझं ड्रीम कम्प्लीट केलं आणि तिथं मी त्या एंटर केले त्या हॉलमध्ये तुमचे नवीन होणारे मित्र, होणाऱ्या मैत्रिणी समोर बसले सगळे. तुम्ही जाऊन एका बेंचवर बसलाय, आमची थोडस लाजणं गुजरण होऊन आपण बसलोय. अडकड आपण आपली सॅक खाली ठेवले. शेजारी बसलेल्या मित्राला किंवा मैत्रिणीची ओळख करून घेताय. तुम्ही सांगताय अभिमानाने की मला एवढा स्कोर झालाय आणि मग मी इथे ऍडमिशन घेतलंय. तो सुद्धा खूप इम्प्रेस झालाय किंवा ती खूप इम्प्रेस झाली तुमचं हे सगळं ऐकून. आणि मग तिथं त्या इन्स्टिट्यूटचे डीन किंवा डायरेक्टर तिथे एंटर केले आणि मग त्यांचं स्पीच चालू झालंय. त्याचं पहिलं वाक्य आहे, हार्टी कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल ऑफ यू फॉर एंटरिंग दिस ब्युटिफुल कॉलेज. तुम्ही या कॉलेजचे आफ्टर 5 years you will be alumni of this college. आणि या कॉलेजचं रेप्युटेशन जे रेप्युटेशनला तुम्हाला जागायचं आहे, तुम्हाला ते मोठं करायचं आहे. तुम्ही कुठून बिलॉंग्स करताय डझंट मॅटर, तुम्ही कुठं जाताय ते जास्त मॅटर करताय. अशी इन्स्पिरेशनल वर्ड्स तुमच्या त्या टीमने किंवा डायरेक्टरने म्हटलेले आहेत. तुम्हाला आतून असं सॅटिस्फाईड फील होत आहे, यू बी मोर एक्साइटेड. तुम्ही अगदी डोळे बंद केलाय आणि मग तुम्ही जे 2 वर्ष तुमच्या टेस्टच्या समोर हे वाचत होता ते तुम्हाला शब्द पुन्हा आठवत आहेत. ते शब्द असे आहेत, मी अत्यंत हुशार आणि बुद्धी संपन्न आहे. मी माझ्या स्वप्नांना साकार होताना पाहतो. माझा प्रत्येक प्रयत्नात यश सामावलेला आहे, यावर माझा ठाम विश्वास आहे. अभ्यास करताना मी अधिक तीव्रतेने शिकत आहे, अधिक आत्मविश्वासाने पुढे जात आहे. मी आव्हानांना सकारात्मकतेने सामोरे जातो आणि त्यांना माझ्या यशाचा भाग बनवतो. माझ्या मेहनतीने आणि सातत्यानं मी एम्सचा, IITचा, NTA दरवाजा उघडत आहे. माझे ध्येय स्पष्ट आहे, माझा मार्ग ठरलेला आहे आणि माझे यश निश्चित आहे. एम्स, IIT, NTA हे फक्त माझं लक्ष नाही, तर माझ्या कष्टाचे फळ आणि माझ्या जिद्दीचा विजय आहे. मी शारीरिक, मानसिक आणि भावनिकदृष्ट्या मजबूत आहे. प्रत्येक क्षणी मी यशाच्या जवळ जात आहे. आता मी जे काही करतो ते मला एम्स, IIT, NTA माझ्या स्वप्नांपर्यंत घेऊन जाते आहे. माझ्या एम्स प्रवेशामुळे किंवा IIT प्रवेशामुळे, NTA प्रवेशामुळे माझे आई वडील खूप खुश आहेत. माझ्या गावी अतिशय उत्साहाचे वातावरण आहे. प्रत्येक ठिकाणी माझे मोठे मोठे पोस्टर झळकले आहेत. मी खूप खुश आहे. मला हे यश दिल्याबद्दल मी देवाचे शब्दशः आभार मानतो. हे शब्द तुमच्या मनामध्ये असे गोंजात आहे, अगदी गुणगुणताय तुम्ही शब्द, आणि हे शब्द तुम्ही फील करताय तिथं की ते मी अचीव केलेलं आहे. मी काही बोलणार नाही, 30 सेकंड तुम्ही फक्त ते फील करायचं आहे. कुणीही डोळे उघडू नका, फक्त 30 सेकंड फील करा ते ऍटमॉस्फिअर जिथं तुम्ही ऍडमिशन घेतलेलं आहात. 30 सेकंड अगदी शांत. हाताला हात लावून करा, जोरात करा. कधी एवढी एनर्जी आला पाहिजे, गरम 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 व्हायला पाहिजे. अगदी जोरात करा, अगदी जोरात. छानपैकी चेहऱ्यावर मस्तका लावा, डोळ्यावरती अगदी ती खूप आहे ना ती फील करा. डोळ्याला ऊन सोडा. एका वेगळ्या वेगळ्या आपण फील पॉझिटिव्ह माझा पॉझिटिव्हिटी सगळ्यात उत्तर आहे. जर आपण पॉझिटिव्ह असेल सगळ्या गोष्टी होत असतात. हे आपल्याला डेली करायचं आहे.
डेली तुमचे सेशन्स घेतले जाणार आहेत. मॉर्निंगला आणि इव्हिनिंगला मी तिथं लाईव्ह असणार आहे स्वतः, आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला करायचं आहे. मला सांगा, तुम्हाला मी मगाशी म्हटलं पर्सेंटेज व्हॅरी होऊ दे, पण ऍटलिस्ट देर इज अ पॉसिबिलिटी आहे की नाही तुमचं यश तुम्हाला मिळायला, असं. आता मला सांगा, जी तुम्हाला पॉसिबिलिटी मगाशी वाटत होती त्यापेक्षा आता ती पॉसिबिलिटी थोडी का असणार वाढली, म्हणजे अशी पॉसिबिलिटी वाढून वाढून कॅन इट विल बी 100%, कॅन इट बी 100% सांगो, आणि ती होऊ शकते जर ट्रिमेंडस एफर्ट्स आणि डेली जर आपण हे करत असेल तर बाळाने 100% मिळतच. छोटंसं फक्त मी एक्झाम्पल सांगणार आहे आणि मग मी थांबणार आहे. म्हणजे तुम्हाला काही जण प्रश्न पडला असेल, इज इट 100% ट्रू, हे होतं की नाही. आय एम दी बेस्ट एक्झाम्पल ऑफ दिस. मी स्वतः त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे. 2 एक्झाम्पल देतो मी माझ्या आयुष्यातले की हे मी मिळवलेलं आहे इन दिस वे. फक्त ही मॅनिफेस्टेशन म्हणतात हे मला माहित नव्हतं. आय एम जस्ट बिलिव्हिंग इन लॉ ऑफ अट्रॅक्शन. मॅनिफेस्टेशन हे लॉ ऑफ अट्रॅक्शनचा पुढचा आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन इज जस्ट नथिंग बट बिलीफ. मॅनिफेस्टेशन हे आहे तसं जगणं. फक्त एक एक्झाम्पल देतोय. एक्झाम्पल असं आहे, जेव्हा बीएससी मी 12वी नंतर एक दिल्लीचा डिप्लोमा केला होता. तो डिप्लोमा करून परत मग छानपैकी सर्व्हिस करत होतो. सर्व्हिस करून मग मी बीएससी ला एक्सटर्नल कॉलेजला ऍडमिशन घेतलं होतं. 2 वर्ष एक्सटर्नल केलं होतं. मी एकही लेक्चर अटेंड केलं नाही बीएससी फर्स्ट इयर सेकंड इयरचं, आणि अभिमानात सांगत मला वाईट वाटत त्या गोष्टीचा, कारण मी ती सर्व्हिस करून त्याला मला अटेंड करता येत नव्हतं. बीएससी लास्ट इयर मी कंप्लीट अटेंड केली. अटेंड केल्यानंतर केमिस्ट्रीचं क पण मला माहित नव्हतं. केमिस्ट्री मला सगळ्यात आवडता सब्जेक्ट, तर मला आता आवडत आहे खूप. आणि मग केमिस्ट्री शिकलो पूर्ण वर्ष. रिझल्ट लागल्यानंतर मेरिट बघितलं तर मेरिटमध्ये शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये सेकंड रँक होता. सांगली, सातारा, सोलापूर 4 जिल्ह्यामध्ये रँक होता 2. तिथे ऍडमिशन घेतला. फर्स्ट रँकची ऑब्व्हियसली मुलगी होती, कारण छानपैकी त्याचं अक्षर खूप जबरदस्त, लिहिणार टाकाटाक एकदम बॉक्स वगैरे करून आमच्या अक्षरांचे भाऊ. मग तिथं विचार केला होता की जिथं अक्षर कळत तिथं आपण 100% टक्का वाजवणार. आणि ती एक्झाम होती पुढची नेट एक्झाम. नेट आणि सेट नावाची एक्झाम ऐकला असाल. नेट नावाची एक्झाम होती. मला एका आमच्या सिनियरने सांगितलं, नेट नावाच्या एक्झामला फक्त गोल करायचं असतं, तिथं अक्षर बघितले नाही. तिथे विचार केला होता आमच्या बॅच मधलं पहिलं पोरगं नेट पास होणार ते असणार. एक बिलीफ होता की 100% होणार आहे. 2 वर्ष मेहनत घेतली होती, ऍक्शन घेतल्या होत्या. अशा ऍक्शन घेतलं, सकाळी 6 रेडिंग जायचं, तरी 12 वाजता पडायचं. म्हणजे खतरनाक ऍक्शन घेतल्या होत्या. मांद्रे सर त्याचे साक्षीदार आहात, कारण मांद्रे सर मी दोघं रूममेट आहोत लॉंग 2007 पासून एकत्र. तर अभ्यास ट्रिमेंडस केला होता. नेटचा रिझल्ट लागला होता आणि तारीख मला अजून आठवते, 20 मार्च 2013. आणि त्या दिवशी मी रिझल्ट बघितला होता. फक्त डोक्याने कसायचं, रस्त्याने जाताना दगड मारायचं, असं दगड मारायचं, तिच्या पुढे गेला की नेट पास. रस्ता क्रॉस करताना गाडी यायच्या अगोदर मी रस्ता क्रॉस केला की नेट पास, कोणी टोकाने भागवला. पण डोक्यात भिडलं होतं ते लॉ ऑफ अट्रॅक्शन होता की मला नेट पास व्हायचा आहे, आणि नेट खूप चांगला रँक पास व्हायचा. रिझल्ट लागला. रिझल्ट मध्ये रँक बघितला, नेट तर पास झालाच होतो. रँक होता ऑल इंडिया रँक 43. पूर्ण देशामध्ये त्यावेळी प्रिडिक्ट झालं होतं की नाही, जे आपल्याला पाहिजे ते 100% मिळतं. सेम तुझा किस्सा आहे. एमएससी ला असताना सुद्धा, म्हणजे मला एक गाडी खूप आवडायची, सगळ्यांना माहिती आता टाटा सफारी घेऊन होती. ती गाडी मी 2007 ला बघितली होती पहिल्यांदा. त्याचं जुनं मॉडेल होतं एक टायगर नावाचं, ज्याने गाडी शोधणे माहिती, टाटा सफारी टायगर. ते मॉडेल खूप आवडायचं मला. मी आणि माझा मित्र होतो, आणि माझा मित्र आता तो तहसीलदार आहे, आणि तो आणि मी काय म्हणायचो की गाडी किती सफारी घेणार, दुसरीकडे घेणार नाही. 2007 पासून डोक्यात होतं. एमएससी ला असताना सुद्धा 11 वाजता समजा एक्झाम चालू व्हायची, तर आमची पोरं, बाकी सगळे मित्र किंवा मैत्रिणी सगळ्या 9:45 पर्यंत पुस्तक वाचत बसायचे, आणि मी सकाळी 9 वाजल्यापासून 9:45 पर्यंत युनिव्हर्सिटीच्या गेटला थांबायचो. सफारी गाडी असली की पेपर सोपा.
एवढं डोक्यात खूळ लागलं होतं. गाडी दिसली की पेपर सोपा. एमएससी एंट्रन्सच्या दिवशी सुद्धा, एमएससी एंट्रन्सच्या होती ना त्या दिवशी सुद्धा मी जिथं पेपर ह्या बसलो तिच्या समोरच गाडी लागली होती. मी म्हटलं मी पास होतो नाही त्याला सेकंड युनिव्हर्सिटीमध्ये. ती बिलीफ सिस्टीम बसली होती की हे झाल्यानंतर हे होत आहे, ते झाल्यानंतर ते होत आहे. माझ्या मित्रांना त्यावेळी मोबाईलमध्ये त्यावेळी मल्टीमीडिया जस्ट चालू झाला होता. जीपीआरएस असायचं त्यावेळी, जीपीएस जीपीआरएस. त्याच्यावरनं इमेज डाउनलोड करता येत होत्या. सूरज म्हणून मित्र होता, त्यानं डाउनलोड केली होती इमेज टाटा सफारीची. ते मला दाद्या जर तुला भारी दिसली तुझे बघ आणि पेपरला जा तर पेपर बोलवशील. म्हणजे एवढं डोक्यात खूळ लागलं होतं सफारीचं. 2014ला म्हणजे मी तिथून सगळं बाहेर पडलं, सगळं झालं. 2014ला टाटा सफारीचं प्रोडक्शन बंद झालं. प्रोडक्शन बंद झालं. डोक्यात आला की नाही काय असं सेकंड घ्यायचीच. आणि काय नशीब असते काय माहित. 2000 म्हणजे कोविड नंतर 2021-22ला सफारी नवीन अवतारात लॉन्च झाली. म्हणतो ना की तुम्ही शिद्दत से तुझे पाणी की कोशिश की सारे जर्रे सुरू केला की साक्षी. ते असं म्हणत नाही की जी माझी इच्छा होती, ती कुणाची पण इच्छा असेल, पण ती इच्छा होती म्हणजे पूर्ण झालं. सफारी लॉन्च झाल्याने जेव्हा लॉन्च झाली काही वगैरे बुक केले काही. म्हणजे ही बेस्ट एक्झाम्पल्स आहे. म्हणजे माझ्यामध्ये सांगितली. मला पण रोहित एक्झाम्पल सांगितलं होतं. रोहित ठाणेकर जेव्हा मला भेटायला यायची तर मी म्हणायचो बाळ तू 180 पैकी 180 कॅपॅसिटीमध्ये काढायचं. जेव्हा तू काढशील ना त्यावेळी देशामध्ये पहिली तू नसणार आहे, देशामध्ये पहिला मी असणार आहे. ते बुद्धी डोक्यात एवढं सोडलं होतं. मागच्या वर्षी 5 मे 2024ला पेपर झाला. ते घरी गेली तर सगळं ते अँसर की वरनं चेक केली सगळी शीट सगळी. आणि मग रात्री 11 वाजता मला फोन केली, तुम्ही जे मागितलं ते तुम्हाला मी दिलं. 180 पैकी 180 मला कॅपॅसिटी मार्क्स पडतात. दिस इज नथिंग बट लॉ ऑफ अट्रॅक्शन. ते लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे. तुम्ही सुद्धा बघा, तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन सगळ्यांनी केलाय. कदाचित तुम्ही वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला असाल, भाषण स्पर्धेत भाग घेतला असाल, गांधी जयंतीला भाषण केलं असाल, बाल दिनाला भाषण केलं असाल. ते भाषणाची प्रॅक्टिस जेव्हा आपण आदल्या दिवशी बरोबर करतोय ना, दिस इज नथिंग बट मॅनिफेस्टेशन. ते तुम्ही केलं ऑलरेडी. म्हणजे मी दुसऱ्या दिवशी सकाळी माईक समोर उभा राहून जे बोलणार आहे त्याची प्रॅक्टिस तुम्ही केला. जिथं आयएफला एम्सला ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्ही जसा बिहेव करणार त्याची प्रॅक्टिस तुम्ही आधी केला. जशी नथिंग मॅनिफेस्टेशन. त्यामुळं कुणीही असं नाहीये तुम्ही मॅनिफेस्ट केलं नाहीये. मला असं तुम्हाला वाटलं होतं तुम्ही आता जे आहात ते तुमच्या मागत तुम्ही जो विचार केलाय त्याचा परिणाम आहात. जर तुम्ही आता जर निगेटिव्ह विचार केला तर तुम्ही पुढे निगेटिव्ह होणार. जर तुम्ही आता पॉझिटिव्ह विचार केला तर तुमच्या आयुष्यामध्ये सगळं पॉझिटिव्हच होणार आहे. जे मागात ते मिळणार, जे मागात मिळणार पण शिफ्टात से पाहिजे. अगदी मना बसला पाहिजे. आणि कसं असेल तर भावना 100% मिळणार आहे. रिझल्ट तुमचाच आहे, गॅरंटीड आहे. त्यामुळे मला असं वाटतंय माझं अभिनवचं पोरगं इथून पुढे जाताना भले त्याला आयआयटी ऍडमिशन मिळेल नाही मिळेल, आयआयटीला एनआयटीला एम्सला एनडीएला जाईल न जाईल, पण माझं पोरगं आयुष्यामध्ये काहीतरी मोठं करून दाखवणार. मी 100% असं व्हायला पाहिजे. कारण तुमची बिलीफ सिस्टीम चांगली व्हायला पाहिजे, स्ट्रॉंग व्हायला पाहिजे. इथून पुढे आपण लेच्यामध्ये अगदी मुळमुळ जर राहायचं नाही. इथून पुढे आपण ऍटिट्यूडच राहायचं. आपल्याला तो स्पार्क असायला पाहिजे, पॅशन असायला पाहिजे की मला हे करायचं आहे आणि हे होणार नाही 100%. हे पॅशन आणि स्पार्क घेऊन आपल्याला जायचं. त्यामुळे बिईंग अ मेंबर ऑफ अभिनव म्हणजे सगळ्यांना फील करायचं आहे की मला काही कोणी मिळवायचं आता मी काही करेल. एवढ्याच नोट मी थांबतो. थँक्यू.